बचत गटांना 1 लाख, ज्या महिला रोजगार काम करतील स्वतःहून, त्यांना 1 लाख रुपये ॲन्युअली म्हणजे वार्षिक असे देण्यात येईल. प्रश्न हा आहे की त्यामध्ये व्हेरियस आपल्याला जसं की रोबोटिक्स आहे, माझं तसं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे आणि मी एक इंजिनिअरिंग सेलची महाराष्ट्र प्रदेश लेवलवर सरचिटणीस पण आहे. नेहमी प्रश्न येतात की आम्ही इंजिनिअरिंग करतो, आम्ही मोठ्या छान कॉलेजमधून गव्हर्नमेंटमधनं आम्ही शिकलो, देन व्हॉट वी कॅन डू, आम्ही असं काय करू शकतो की ज्याचं योगदान क्वालिटेटिव्ह म्हणजे एकदम चांगल्यारीत्या आम्हाला रोजगारही मिळेल आणि आमची लाईव्हलीहूड जे आपण बघतो की मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आणि जी आपली लाईव्हलीहूड आहे जीवन जगण्याची, त्याच्यासाठी आपण कुठे आहे आणि कसं आहे आणि आम्ही काय योगदान देऊ शकतो हे माझे मित्र आणि मॅक्झिमम इंजिनियर लोक मला विचारत असतात. जी लखपती दिदीची स्कीम होती बचत गटांसाठी, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की महिलांना हां 1 मिनिट हां तर महिलांना आपण काय देऊ शकतो, म्हणजे महिलांसाठी नेमकं जे ड्रोन टेक्नॉलॉजी आहे, सायन्समध्ये आहे, त्याच्यासाठी काय काय करता येईल आणि काय नाही याच्यावर मी बोलू की राहू. कोणीतरी मान्यवर आलेला आहे, मी नंतर बोलेन. थँक्यू. सॉरी, क्षमस्व. कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचं आगमन झालंय ते शिवसेनेचे नेते आणि लोकप्रिय आमदार आदरणीय सचिन भाऊंचं आगमन झाल्याचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूयात. आणि सचिन भाऊंची सुद्धा इच्छा आहे, ताई जाऊ नका, भाषण कंटिन्यू करा. नाही पण आता आले सगळे. खास करून मी फिमेलसाठी बोलेल आत्ता की जे महिलांचा जो आपलं पार्टिसिपेशन पाहिजे, त्यांचं जे भाग पाहिजे एक तर राजकारणात, पॉलिटिक्समध्ये, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर. तर इंटरनॅशनल लेवलवर जे काही आहे, ज्या स्किल्स पाहिजे त्या स्किल्सच्या योजना तर आखलेल्या आहे, पण खऱ्या अर्थाने ते महाराष्ट्रात आणि भारतामध्ये होतात का? जर होत नसेल तर इकडच्या सगळ्या महिला आणि ज्या घरामध्ये आमच्या ताई, आमच्या आई आहेत, त्या सर्व येऊन सरकारला, मग ते कोणताही असो आणि महाराष्ट्रामध्ये असो की भारतात असो, त्यांना प्रश्न विचारेल, तुम्ही आम्हाला देता काय? बस हेच की जिथे महिलांचं रिप्रेझेंटेशन जास्त प्रमाणात असेल, आम्हाला स्किल्स भेटतील आणि आम्ही त्या स्किल्सला फक्त जगातच नाही तर जगातलं पूर्ण कोपऱ्याकोपऱ्यांमध्ये महाराष्ट्राच्या स्त्रिया नेतृत्व करतील. मी देऊ की राहू? पण काय बोलू ते येत आहे ना. नाही तुम्ही बोला, तुमचं त्यांचं येतो पण तुमचं क्लिअर होईल. कोणतरी बोलायला लागणार. एक जे आहे ते प्लॅनिंग म्हणजे नियोजन. तर आताचं जे राजकारण आहे आणि हे आहे त्याच्यामध्ये मला तर असा प्रश्न विचारावा वाटतं ॲज अ इंजिनियर आणि ॲज अ स्टुडंट की काय प्लॅनिंग आहे, काय करणार आत्ता आमच्यासाठी. फक्त रोजगारच नाही तर एक व्यक्तिमत्व कसं घडणार आणि त्या व्यक्तिमत्व घडवण्यासाठी नियम आणि शासनाच्या कोणत्या कोणत्या अशा योजना आहेत. योजनासोबत फक्त योजनाच नाही तर आमचा सहभाग कसा राहील इन पार्लमेंट म्हणजे लोकसभा आणि राज्यसभामध्ये. जेव्हा मी इंटरनॅशनल लेवलला रिप्रेझेंट करते तिथे मला दिसते की तुम्ही किती म्हणजे ॲट अ लोकल लेवल, खालच्या लेवलवर तुमचं योगदान जरी असेल, तुम्ही वरच्या लेवलवर स्वतःचं इनपुट देऊ शकता. इनपुट म्हणजे योगदान की आम्ही जसं म्हणू तसं पार्लमेंट काम करीन, आम्ही जसं म्हणू तसे खासदार, आमदार, सेक्रेटरी, इवन प्रेसिडेंट अँड प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया म्हणजे पंतप्रधान, हे आमच्या बोलण्यावर आम्ही जे सांगू, आम्ही जे नियमावली आखू त्यानुसार तुम्हाला कामं करावं लागतील. आणि जर करत नसाल तर काय हे ठरवणार कोण? आम्ही की अजून कोणी की अजून त्यांचेच ठरवतील? प्रश्न हा आहे की जेव्हा कामं होतील नाही तेव्हा ठरवणार कोण की कामं झाले पाहिजे. आणि जेव्हा आपण अजूनही मन मारून जगत असू तर मन उंच करून आपण कसं जगणार? हा कधी कोणी क्वेश्चन केला, कोणी प्रश्न विचारला? आणि जर विचारायची हिंमत असेल तर माझं म्हणणं एकच आहे
की फक्त महिलांचं नाही तर युवक युवती या सर्वांचं रिप्रेझेंटेशन, योगदान आणि प्रतिनिधित्व या पार्लमेंटमध्ये झालंच पाहिजे. जर आरक्षणाचाही मुद्दा आला की महिलांचं 33% पाहिजे की नाही आत्ताच्या, तर नक्कीच ते पाहिजे. कारण राजकारणात जर एक इव्हन फिमेल आली तर तिची जी बुद्धी राहीन, जी प्लॅनिंगची बुद्धी राहीन, तिचा जो विश्वास राहीन, तो नक्कीच भारताची अर्थव्यवस्था आणि भारताला एका मोठ्या, जिथे मी कंपेअर करीन 7 कॉन्टिनेंट सोबत, त्या 7 कॉन्टिनेंटमधून भारत हा नक्कीच एका मोठ्या लेवलवर दिसेल. या ठिकाणी सालारभाई शेख वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत. त्यांचंही मनापासून स्वागत. मी त्यांनाही विनंती करतो आपण समोर आसनस्थ व्हायचे. त्याचबरोबरीनं महाराष्ट्र बँड कलाकार उत्कर्ष संस्थेचे सुद्धा सहकारी या ठिकाणी आहेत, ते सुद्धा पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. आपलंही मनापासून स्वागत. वरच्या एवा व्यासपीठावरती फक्त 4 पक्षाचे शहर प्रमुख, विधानसभा प्रमुख एवढेच या ठिकाणी बसतील आणि मान्यवर आणि उमेदवार. बाकीचे सगळे उपशहर प्रमुख असतील, समन्वयक असतील किंवा इतर काही ब्लॉक अध्यक्ष असतील, सर्वांनी समोर बसायचं आहे. फक्त मान्यवरच या ठिकाणी स्टेजवरती बसतील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. शहर प्रमुख सर्व पक्षाचे या ठिकाणी बसतील, केवळ बाकीचे सगळे पदाधिकारी समोर बसतील. आपचे जर कोणी पदाधिकारी या ठिकाणी बोलणारे असेल त्यांनी आपण या ठिकाणी यायचे. काँग्रेस पार्टीचे जर कोण पदाधिकारी असेल आपण या ठिकाणी आपलं थोडक्यात 1-2 मिनिटामध्ये प्रत्येकाने मनोगत व्यक्त करायचं. वेळ जास्ती कुणी घ्यायचा नाही. 2-2 मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. या ठिकाणी काँग्रेसचे कोणी असेल त्यांचे प्रमुख त्यांनी या ठिकाणी येऊन आपलं 2 मिनिटामध्ये मनोगत व्यक्त करायचं आहे. वरची गॅलरीतली लाईट बंद करा आता आणि मधल्या बाजूला बसून घ्या. स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड शहर जे काही आपण म्हणतोय स्मार्ट सिटीतलं हे नाट्यगृह आहे, पण शोकांतिका आहे ACच बंद आहे हॉलमधला. प्रशासक लागू आहे. प्रशासनाच्या गाड्या फक्त अतिक्रमण कारवाईच करतायत, बाकीचं काय होईनाच शहरामध्ये. त्यामुळे मध्ये कोण बसाना. आणि खरंच इतका उकाडा आहे, ग्लोबल वॉर्मिंग वगैरे आपण जे म्हणतोय सध्या आपण प्रकर्षानं अनुभवतोय. आपल्यापैकी जर कोणाला मनोव्यक्त करायचं असेल, फक्त वेळ 2 मिनिटाची असणार आहे, तर आपण करू शकता. या ठिकाणी आमच्या शहर संघटिका सुलभाताई उबाळे त्यांचंही जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूयात. पुन्हा एकदा काँग्रेस आहे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष डॉक्टर कैलासभाऊ कदम, आपलं या निमित्तानं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे अध्यक्ष सन्मान्य तुषारभाऊ कामठे आणि लोकप्रिय आमदार सचिन भाऊंचं आगमन झालं आहे. त्यांचंही जोरदार टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी स्वागत करूयात. त्यांच्या समवेत आमचे विशालदादा आणि मोहिते साहेब त्यांचंही जोरदार टाळ्याने स्वागत करूया. दादांना विनंती करतो आपणही व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. जरा टाळ्या वाजू द्या जोरदार. अजून तरी मोदी सरकारनं टाळ्यांवरती टॅक्स लावलेला नाही आहे आणि टाळ्या वाजवणं शरीरासाठी चांगलं असतं. मी आदरणीय मान्यवर यानंतर विनंती करतो आपण प्रतिमा पूजन करून घेऊयात. आदरणीय यानंतर या सुनियोजित कार्यक्रमाची प्रस्तावना करण्याची विनंती मी आदरणीय पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख आपणास कार्यक्रम सुरू करतोय आपण. आम आदमी पार्टीचे प्रतिनिधी कोणी असतील तर विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे. प्रेक्षकांच्या लाईट्स चालू राहू द्या, फक्त वरची गॅलरी आहे ना. विलास कुडेकर म्हणून आपलं पाकिट या ठिकाणी सापडलेलं आहे. बाहेरचं माहीत नाही, पण इथं असतील लोक चांगले आहेत म्हणून मला वाटतं इथे आजचे दिन आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. आणि त्यामुळेच ही काळाची गरज आहे. आपलं पाकिट या ठिकाणी
बरं, सुरेशजी भिसे आम आदमी पार्टीचे आपलं स्वागत आहे. आम आदमी पार्टीचे सुरेशजी भिसे. यानंतर सुरेशजी भिसे आम आदमी पार्टी. या ठिकाणी आई तुळजाभवानी, छत्रपती शिवराय, माता जिजाऊ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि आज आपल्या मी महाराष्ट्र बँड कलाकार संघटनेच्या माध्यमातून आज मी पाठिंबा देण्यासाठी माझे सहकारी सागर गायकवाड, भाऊसाहेब जगदेने आणि या शिरूर मतदारसंघातील सर्व बँड कलाकार, बँड मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या माध्यमातून माझ्या कलाकारांना आणि या मतदारांना फक्त एकच सांगू इच्छितो की जर आपल्याला भारतीय जनता पार्टीला तडीपार करायची जर आपल्याला इच्छा असेल, ती इच्छा तयार करा. कारण तडीपार केल्याशिवाय आपल्या भारताचा विकास होणार नाही. विकासाच्या नावावरती आपल्याला भूलथापा दिल्या जातात. महागाई वाढवली, महागाईवरती कुणी बोलत नाही. बेरोजगारी वाढवली, बेरोजगारीबद्दल कुणी बोलत नाही. आपल्याला फक्त आपल्याला ही संधी परत येणार नाही. 5 वर्षांनंतर तुम्हाला फक्त बटन दाबायला आज ही फक्त एकच संधी आहे. या संधीचं जर सोनं आपल्या या सर्व मतदारांनी केलं तरच आपल्या या भारताचा विकास होईल आणि ह्या मतदारसंघाचा विकास होईल. आपले हे डॉक्टर अमोल कोल्हे साहेब ज्या पद्धतीने आता या ठिकाणी मान्यवरांनी सांगितलं की संसद रत्न मिळाला, या संसद रत्नावरती बऱ्याच गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात की संसद रत्न फक्त बोलून नाही चालत, परंतु अमोल कोल्हे साहेबांनी ज्या पद्धतीने या शिरूर मतदारसंघाचा विकास केलाय त्या विकासाला वेगळ्या पद्धतीने लोकाला भूलथापा देऊन सांगतात की त्यांनी काय केलं. ते अभिनेता आहेत, त्यांना फक्त अभिनय करण्याची सवय आहे. पण मी या माध्यमातून सांगू इच्छितो, जरी ते कलाकार असतील तरी त्यांनी आपल्या सर्व या महाराष्ट्रात नव्हे तर देशातल्या शेतकऱ्यासंदर्भात विषय मांडून संसदेमध्ये त्यांनी आवाज उठवला. भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक खासदाराने आतापर्यंत कुणी आवाज उठवला असा आहे का? कुणाचं नाव सांगता येईल का? कारण ही जी मंडळी आहे, आता विरोधक सांगतायत की ते म्हणत होते की आम्हाला राजीनामा द्यायचा, त्याचं ते वेगळ्या पद्धतीने विश्लेषण करून सांगतायत. मी फक्त या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो आपल्या मतदारांना की आपण कमीत कमी यापैकी 50 ते 70% लोकांना माहिती असेल, एक सलमान खानचा चित्रपट मार्केटमध्ये आला होता. सलमान खाननी सांगितलं होतं जर तुम्हाला चांगलं कार्य करायचं असेल तर फक्त 3 लोकांना सांगा. ती जी आहे प्रकृती त्या पद्धतीने आपण 3 लोकांना नाही, कमीत कमी 5 लोकांना सांगा की आपल्याला बदल घडवायचा असेल तर आपण फक्त आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी आणि जी जवळची व्यक्ती आहे त्याला वेळोवेळी हॅम्बरिंग करा. रोज सांगा की आपल्याला बदल घडवायचा आहे, आपल्या संविधानावरती घाला होणार आहे. तो घाला जर आपल्याला करायचा नसेल तर आपण आपला देश सुरक्षित ठेवू शकतो. जर देश सुरक्षित असेल तर आपण सुरक्षित राहू. आज आपल्या भारताच्या दिल्लीतल्या मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री असताना जेलमध्ये टाकले गेले.
म्हणजे तो ISI अधिकारी ज्या अर्थी मुख्यमंत्री आहे त्याला जेलमध्ये टाकलं गेलं. आणि आजची एक छोटीशी न्यूज आहे, बच्चू कडूला शासनाने मैदानाचा परमिशन दिली की या मैदानामध्ये तुम्ही सभा घेऊ शकता. बऱ्यापैकी लोकांनी ते यूट्यूबवरती पाहिलं असेल चॅनलमध्ये की बच्चू कडूंनी समोरासमोर अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही BJPचा शॉल घ्या आणि BJPचा झेंडा घ्यावं आणि निवडणुकीला उभे राहा. परंतु त्यांनी सांगितलं की शहा साहेबांना संरक्षण पाहिजे म्हणून हे आपल्याला व्यासपीठ घ्यायचे किंवा हे मैदान घ्यायचंय. हे जर आज रोजी सत्ता असताना हे परमिशन नसताना ते त्या मैदानावर ताबा घेऊ इच्छितात. उद्या आपल्या देशावर जर सत्ता यांची पुन्हा आली तर आपल्या देशाला हे विकून निघून जातील. त्याच्यासाठी मी या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना सांगतो, जर आपल्याला महागाई कमी करायची असेल आणि बेरोजगारी कमी करायची असेल, आपल्याला या माध्यमातून आपल्याला ही सुवर्ण संधी आहे. फक्त आपण या ठिकाणी मी आता सांगितल्याप्रमाणे कमीत कमी 5 लोकांना सांगा की या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मतदान करा आणि याचा प्रचार प्रसार आपल्या माध्यमातून होऊ द्या. या ठिकाणी मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो. धन्यवाद. व्यासपीठावरती नुकतं ज्यांचं आगमन झालंय ते आदरणीय मानव कांबळे साहेब, त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूयात. आणि मी त्यांना विनंती करतो आपण यानंतर आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष संघटित कामगार काशीनाथजी नखाते आपलं स्वागत, देवेंद्रजी तायडे आपलंही स्वागत आहे. यानंतर सन्माननीय मानवजी कांबळे साहेब. हॅलो, जरा आवाज द्या बरं, कॉर्डलेसला आवाज वाढवा. हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, माईकला आवाज आहे. शिरूर मतदारसंघ कॉर्डलेसला आवाज वाढवा बरं जरा. हॅलो हॅलो हां, शिरूर इंडिया आघाडी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन केलं जाते. आणि ज्यांचं आगमन झालंय खऱ्या अर्थानं निष्ठा आणि सच्चाईचा बुलंद आवाज आणि आपले आधारवड आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या समवेत प्रत्येक पावलोपावली एक सावली म्हणून आपल्या पक्षाचे आणि महाराष्ट्राचे विचार पुरोगामी विचार आपल्या खांद्यावरती सक्षमपणे पेलणारे आदरणीय जयंतदादा पाटील यांचं आगमन झाले. जोरदार टाळ्या वाजवून साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. छत्रपती शिवाजी महाराज की. इको नका देऊ. हॅलो 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 हॅलो. मी यानंतर मान्यवर विनंती करतो आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. यानंतर मानवजी कांबळे साहेब आपण थोडक्यामध्ये आपलं मन व्यक्त करायचं आहे. शिरूर मतदारसंघातील इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अमोल कोले यांच्या प्रचाराच्या निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आदरणीय जयंतरावजी पाटील, पुणे जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख आहेरे सर, सुलभाताई, तुषार भाऊ काशीनाथ, आज उपस्थित मान्यवर भावांनो बहिणींनो, खरं तर ही निवडणूक होणार आहे. ती निवडणूक आपल्या समोरचं खूप मोठं आव्हान आहे. गेल्या 10 वर्षामधला या देशामधला हुकुमशाहीचा कारभार आपण जर पाहिला, ज्या पद्धतीनं मोदी सरकार आणि त्यांचे सर्व सहकारी या देशामधल्या सर्वसामान्य लोकांचे, दलितांचे, शोषितांचे, पीडितांचे, महिलांचे अधिकारांचं या ठिकाणी ज्या पद्धतीनं संकुचन करतायत, आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या आवाज येतोय का? कॉर्डलेस, हॅलो, कॉर्डलेसला आवाज द्या बरं, दोन्ही कॉर्डलेसचे आवाज वाढवा. सचिन भाऊ झालंय असं की आमचं पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटी आहे
द्या इकडे. नाट्यगृह शहराअंतर्गत आहे, पण शहरात असणारं नाट्यगृह त्याचा एसीच बंद आहे. अच्छे दिन आहेत. माईकचा आवाज वाढवा, दोन्ही माईकचा आवाज वाढवा. तर या ठिकाणी अधिक वेळ न घेता ही लढाई जी आहे ती हुकुमशाही आणि हुकुमशाहीच्या विरोधामध्ये संविधान वाचवण्यासाठी, लोकशाहीच्या संरक्षणासाठी, या देशातल्या सर्वसामान्य लोकांच्या मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी ही निवडणूक आपण लढतो आहोत. ही निवडणूक नव्हे तर एक युद्ध आहे आणि या युद्धामध्ये आपण कुणाच्या बाजूने आहोत हे आपल्याला ठरवण्याची वेळ आलेली आहे. सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत ही भूमिका पोहोचवण्याची पण वेळ आलेली आहे. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की या देशाचं जे संविधान आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं, त्या संविधानानं या देशातल्या सर्वसामान्य लोकांना, या देशामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला प्रतिष्ठेनं जगण्याचा अधिकार दिला. या देशामध्ये समृद्धतेनं जगण्याचा अधिकार या देशातल्या संविधानानं आपल्याला दिला. परंतु गेल्या 10 वर्षामधला या देशामधल्या या सत्ताधाऱ्यांचा जर अनुभव पाहिला तर या देशामधल्या कामगारांचे अधिकार काढून घेतले जात आहेत, शेतकऱ्यांचे अधिकार काढून घेतले जात आहेत. शेतकऱ्यांनी या ठिकाणी ज्या आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केलं तर या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये 750 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचं बळी घेण्याचं दुष्कृत्य या सरकारने केलेलं आहे. आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ज्या वेळेला हे 750 शेतकरी मृत्युमुखी पडले त्यावेळेला या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असं म्हणतात की हे 750 शेतकरी मेले तर ते काय माझ्यासाठी मेले का? अशा पद्धतीनं उद्दामपणे बोलणारा आणि इथल्या शेतकऱ्यांच्या प्रति अपमानास्पद अशा पद्धतीनं या ठिकाणी आपली भूमिका व्यक्त करत असताना आपण शेतकऱ्यांची पोरं म्हणून, शेतकऱ्यांचे वारसदार म्हणून, शेतकऱ्यांचे सानबुद्धार म्हणून, शेतकऱ्यांचे सहकारी म्हणून या देशामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये असलेले हे सरकार इथून पुढच्या काळामध्ये क्षणभरही टिकता कामा नये याची जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. या देशामधल्या तरुणांचा रोजगारीचा प्रश्न प्रचंड मोठा आहे. या देशामध्ये इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाचा जो अहवाल आला, ILOचा जो अहवाल आला तो सांगतोय की या देशामध्ये 83% तरुण या ठिकाणी आज बेरोजगार आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या बाजूला या ठिकाणी नरेंद्र मोदी वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा करतायत. घोषणा करत असताना या ठिकाणी या खोट्या पद्धतीचा प्रचार करण्याचा प्रयत्न करता आपण पाहिला असेल. कालच परवा 2 दिवसापूर्वी राजस्थानमध्ये जे भाषण केलं नरेंद्र मोदींनी या ठिकाणी जे मनमोहन सिंगांनी जे भाषण केलं होतं 10 वर्षापूर्वी त्याचा दाखला देत असं सांगितलं की या देशातल्या संपत्तीवर काँग्रेस किंवा इंडिया आघाडीवाल्यांचं असं म्हणणं आहे की या देशातल्या संपत्तीवर फक्त मुस्लिमांचा अधिकार आहे आणि सर्व हिंदू लोकांची संपत्ती हे लोक जप्त करतील आणि मुस्लिमांमध्ये वाटतील. अशा पद्धतीनं लोकांच्या मध्ये संभ्रम पसरवण्याचं काम नरेंद्र मोदी सारखे पंतप्रधान जर या देशामध्ये करत असतील तर त्यांचे जे चमचे चेले चपाटे आहेत ते त्या ठिकाणी काय करत असतील आपण हे पाहिलं असेल. मला ठीक आहे संपवणार आहे, सुरुवात होईपर्यंत तुम्ही संपवायला सांगताय पण हरकत नाही. पण या ठिकाणी आपण महिलांच्या संदर्भामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ असा संदेश देणारे नरेंद्र मोदी ज्यावेळेला मणिपूरमध्ये आमच्या महिलांची व्यवस्था करून विटंबना केली जाते, हजारो महिलांना या ठिकाणी त्यांचा अपमान केला जातो, त्यावेळेला मात्र एक शब्दही बोलत नाहीत. अशा पद्धतीने महिलांचा अपमान करणाऱ्या मोदींना आपण मतदान करणार आहात की नाही? करणार का? मोदींना मतदान करणार? कामगारांचे अधिकार करून घेतलेल्या मोदींना मतदान करणार? या ठिकाणी सर्वसामान्य बेरोजगार तरुणांचा रोजगार काढून घेणाऱ्या मोदींना मतदान करणार? तर हे जर आपण ठरलं असेल तर इथून पुढच्या काळामध्ये येणाऱ्या 13 तारखेच्या अगोदर आपण ज्या ज्या गावामध्ये जाऊ, ज्या ज्या वस्तीमध्ये जाऊ, ज्या ज्या घरामध्ये जाऊ त्या ठिकाणी आपण या सरकारचं लोकविरोधी जनविरोधी इथल्या सर्वसामान्य लोकांच्या विरोधामध्ये असलेलं जे धोरण आहे ते धोरण व्यवस्थितपणे पोहोचवण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करावं लागेल, प्रामाणिकपणे करावं लागेल. या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपले उमेदवार कोण आहेत? कोण आहेत उमेदवार? काय निशाणी आहे त्यांची? ही तुतारी ही निशाणी जी आहे ती सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला घराघरात जाऊन करावं लागेल. विशेषतः तरुणांना, महिलांना ही जबाबदारी आपल्या अंगावर घ्यावी लागेल. आणि जर ही आपण जबाबदारी घेतली तर जे आलेले गेलेले जे काही लोक आहेत, आढळराव पाटील सारखे जे उमेदवार आहेत ज्यांना कुठल्या पक्षाचं काय स्थानच नाही, त्यांना पक्षच नाही, असे लोक घेऊन अजितदादा पवार यांनी ज्यांना उमेदवारी दिली आणि या ठिकाणी अशा बेघर असलेल्या माणसाला उमेदवार दिलेल्या उमेदवाराला आपण त्या ठिकाणी मतदान करणार का? म्हणून एकच विनंती आपल्या सर्वांना, संसदेमध्ये इथल्या मतदारसंघाचे प्रश्न प्रामाणिकपणे आणि प्रखरपणे मांडणारे अमोल कोल्हे या जो रस्ता आहे, हा रस्ता जो मेन रोड आहे
त्या मेन रोडच्या संदर्भामध्ये इथून त्या अगदी जुन्नरपर्यंत काम ज्या आस्थेनं आणि ज्या निष्ठेनं त्यांनी केलेलं आहे हे लक्षात घेतलं तर. आणि दुसरी गोष्ट अनेक लोकांना बोलायचं आहे, त्यामुळे आपण थोडंसं शॉर्ट करा स्पीच. 10ला संपवायची सभा. त्यामुळे आपल्याला शिवसेना निरीक्षक प्रभारी यांच्याकडून विनंती आहे. माझा काही संबंध नाही. नाही ठीक आहे. एक एवढंच आपण लक्षात ठेवा की इथून पुढच्या काळामध्ये प्रामाणिकपणे निष्ठेनं आणि एकनिष्ठेनं एकजुटीनं एक मुखानं सामुदायिकपणे आपण अमोलजी कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. आणि त्यासाठी म्हणून जे जे करणं शक्य आहे, जे जे करावं लागेल ते सगळं करण्याची तयारी आपण ठेवावी एवढीच विनंती आपण सर्वांना या ठिकाणी करतो. आणि मला बोलण्याची संधी दिली आणि जरासं वाढलं, मला नाही वाटलं पण वाढलेलं माझं भाषण तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद. यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमचे इम्रानभाई शेख यांना विनंती करतो आपण मनोगत व्यक्त करायचे. इम्रानभाई. दुसरं काय आहे की आपल्याला कमी वेळेत जास्त लोकांना अकोमोडेट करायचं आहे. त्यामुळं सभेचा पहिला नियम कुणी कुणाचं जयंत पाटलाचंही नाव घ्यायचं नाही आणि कुणाचं नाव स्टेट मुद्द्यावर यायचं. उपस्थित सन्माननीय व्यासपीठ. सन्माननीय व्यासपीठ. प्रत्येकाला वेळ 2.5 मिनिटं. आणि सन्माननीय व्यासपीठ. टकटक केलं की समजायचं झाली 2.5. सन्माननीय व्यासपीठ. या ठिकाणी आज आपण सर्वजण महाविकास आघाडीच्या या मेळाव्यासाठी उपस्थित झालोय. ही सर्व कार्यकर्ते आपले आहेत. मेळावा घेण्याचं कारण असतं साहेब की यांनी पुढच्या या 15-20 दिवसामध्ये आपण प्रचार करताना आपले काय काय मुद्दे विरोधकांच्या विरोधात सांगितले पाहिजेत हे सांगितलं पाहिजे. खरं तर 2 कोटी नोकऱ्या देतो म्हणून दरवर्षी युवकांना 2 कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन देऊन मोदी सरकार सत्तेत आलं. परंतु या 10 वर्षामध्ये 2014ला असलेला 5.4 जो बेरोजगारीचा दर होता तो 2024 मध्ये आज 8.9 झालेला आहे. ही अतिशय शरमनाक गोष्ट आहे. आजपर्यंत महाराष्ट्रातले जेवढे प्रकल्प होते ते सर्व प्रकल्प गुजरातला नेण्याचं महापाप या मोदी सरकारने केलेलं आहे. या पूर्ण 9 वर्षामध्ये एका विशिष्ट धर्माविषयी धार्मिक ध्रुवीकरण केलं गेलं आणि या लास्टच्या शेवटच्या एका वर्षामध्ये जातीमध्ये ध्रुवीकरण केलं गेलं. पण या युवकांना आज रोजगार पाहिजे. म्हणजे एक कवीची एक शायरी आहे कि पाप जरूरी नहीं नर्क में जाने के लिए, सुशिक्षित बेरोजगार भी नर्क की यातना भोग रहा है. आणि साहेब मला सांगायचं की आपल्या लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत, ते 4च्या 4 स्तंभ उद्ध्वस्त केलेले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात पूर्ण 2000 वर्षात एकत्र न आलेली ही सगळी भारतातली लोक एकत्र येण्याचं काम स्वातंत्र्यानंतर झालं. ती लोक दूर करण्याचं काम या 9 वर्षात झालेलं आहे. शासन, प्रशासन, न्याय व्यवस्था आणि पत्रकारिता या 4 स्तंभाला तोडण्याचं काम आणि डेमोक्रेसी संपवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आणि हा युवक याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जगण्या मागण्याचे प्रश्न कोणते आहेत? स्त्रियांवरील अत्याचार, वाढती बेकारी, शिक्षणाचं बाजारीकरण, गुंडगिरी, भ्रष्टाचार, महागडी आरोग्य सेवा आणि वाढती बेकारी. परंतु सगळ्यांना काय दिलं जातं तर हिंदू मुसलमान. अरे या पलीकडे जाऊन तुम्ही काय करणार आहात का? 9 वर्षामध्ये तुम्ही केलं काय? हा आमचा बेरोजगार युवक इथं बसलेला आहे, याला उत्तर दिले पाहिजेत. स्मार्ट सिटीचं झालं काय हे सगळे वरचे मुद्दे सांगतील. परंतु मला एवढं सांगायचं आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आधी जयंत पाटील साहेब इथं MIDC आणली आणि पूर्ण महाराष्ट्रातली लोकांना रोजगार मिळाला. त्यानंतरच्या काळामध्ये IT हब आणला आणि या सर्वांना रोजगार मिळाला. आणि यानंतर साहेबांच्या आदेशानुसार जाता जाता एकच शब्द सांगेल की जे सर्वजण पवार साहेबांच्या शेवटची इलेक्शनची बोलतात, घोषणा करतात, त्यांच्यासाठी मला एक शेर सांगायचं आहे साहेब. ना मैं गिरा ना मेरे उम्मीदों के मीनार गिरे, मुझे गिरा ना मैं लोग कई बार बार गिरे. जय हिंद, जय राष्ट्रवादी. 3 मिनिटात भाषण संपलं. शेरसाठी 15 सेकंद जास्त गेले.
यानंतर धनंजय पवार लाट. आज भोसरे विधानसभा कार्यकर्त्याचा मेळावा आणि आज या ठिकाणी उपस्थित सर्व आदरणीय व्यासपीठ की ज्यांनी महायुतीच्या छातीमध्ये धडकी भरवलेली आहे असे सगळे वाघ या व्यासपीठावर या ठिकाणी बसलेले आहेत. मित्रांनो, या भोसरी विधानसभेचा आपल्याला सर्वांना इतिहास माहिती आहे. नेते सगळे तिकडे आहेत, पण साहेब नेते जरी तिकडे जरी असली तरी ही आमची श्रीरामाची वानर सेना हे नेत्यांना लोळवल्याशिवाय राहणार नाही, हे या ठिकाणी नेमकं मी सांगतो. मागच्या वेळेस आढळराव पाटील यांना 38,000चं लीड त्या ठिकाणी भेटलं, त्या भ्रमात ते आहेत. पण त्यांना माहीत नाही हे जे काही 38,000चं लीड आहे ते शिवसैनिकांचं आणि शिवसेनेचं लीड आहे, हे गद्दारांचं लीड नाही. त्यामुळं माझ्या शिवसैनिकांना मला एक सर्व या सगळ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना एक सांगायचं आहे, आपल्याला आता 18 दिवस राहिलेत. 18 दिवस पायाला बिगरी बांधायची, 18 दिवस. आणि या भुसरीवर ते सगळ्यांचं लक्ष आहे की या भुसरीमध्ये काय घडणार आहे, परंतु त्यांना माहिती नाही या भुसरीमध्ये अंडर करंट असा स्फोट होणार आहे की त्यांचे डोळे सुद्धा उघडल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाहीये. त्यामुळे या 18 दिवसामध्ये एकच काम मी तुम्हाला सांगतो, तेवढं करायचं. आपल्या प्रत्येक प्रभागामध्ये महाविकास आघाडीचे जेवढे कार्यकर्ते आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांनी उद्या घराघरामध्ये जाऊन पोचायचं, हे काम तिथल्या पदाधिकाऱ्यांचं आहे. हे का करायचंय आपल्याला, तो दिवस आठवा. वर्षा बंगल्यावरती आपले आदरणीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी रात्री त्या ठिकाणी तो बंगला सोडला. त्या देखील त्या आकाशामधून सुद्धा त्या ठिकाणी अश्रू वाहत होते, म्हणजे पाऊस त्या ठिकाणी पडत होता. दुतर्फा त्या ठिकाणी लोक उभी होती, महिला उभ्या होत्या, महाराष्ट्रातली लोक टीव्हीवर तिथे चित्र पाहत होते. आणि सगळ्या माझ्या माय भगिनींच्या डोळ्यामध्ये, महाराष्ट्राच्या लोकांमध्ये डोळ्यामध्ये पाणी त्या ठिकाणी आलं होतं. आणि ते पाणी आठवा, ज्यांनी उद्धव साहेबांच्या डोळ्यामध्ये पाणी आणलं त्यांची राख केल्याशिवाय आपण या ठिकाणी विसरायचं नाही. हे शब्द तुमच्या रोज उठल्यानंतर लक्षात ठेवा. यांनी कशी पाठीमध्ये खंजीर आपल्या या ठिकाणी खुपसलेला आहे. हे जे आताचे उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे पलटूराम, की जे कुठल्याच पक्षामध्ये राहू शकले नाही, ज्यांना 15 वर्ष शिवसेनेने डोक्यावर घेतलं, त्यांच्या पालख्या आम्ही त्या ठिकाणी कुठल्या अपेक्षा नसतं खांद्यावर घेतल्या. कुठल्या शिवसैनिकांनी अपेक्षा व्यक्त केली नाही की आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे, तरी निस्वार्थपणे त्यांच्या पालख्या आम्ही वाहिल्या. परंतु आमच्या ताटामध्ये, त्यांच्या एका ताटामध्ये आपण जेवलो. परंतु जात असताना शिवसेनेला सोडत असताना शिवसेनेने तुम्हाला 15 वर्ष खासदार केलं. एक शब्दाने सुद्धा शिवसैनिक तुम्ही विचारलं नाही. गद्दारी करताना रात्री तुम्ही या ठिकाणी पळाले आणि शिंदे गटात सहभागी झाले, त्याचा वचपा आपल्याला या ठिकाणी मित्रांनो काढायचा आहे. जास्त बोलणार नाहीत, नेते मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्यांना एक मी सांगतो, 50 किमान फोन आपण करा. 50 एका कार्यकर्त्याने 50 फोन करा. आपल्या जवळचे नातेवाईक प्रभागातले त्यांना सांगा तुतारी हे आपलं चिन्ह आहे. आपला उमेदवार अतिशय अभ्यासू आहे. मी नेहमी सांगतो, डॉक्टर अमोल कोल्हे हे भविष्यातील दिल्लीमध्ये दबदबा निर्माण करणारे मराठी माणसाचा आवाज ठरणार आहेत. त्यांना एक संधी आपण या ठिकाणी द्यायची आहे. हा नेता, हा हिरा आपण गमावता कामा नये. अतिशय अभ्यासू, अतिशय हुशार. आणि दुसरं एक त्यांचं आपल्या मराठी माणसावरती उपकार आहे. संभाजी महाराजांचा इतिहास घराघरामध्ये पोहोचवला आणि आमचं जे काही बछडं बारकं आहे ते सुद्धा वाघासारखं डरकळ्या फोडायला लागलं. हे जे उपकार आहेत ते डॉक्टर अमोल कोल्हे यांचा आहे, ज्यांनी संभाजी महाराज घराघरामध्ये पोहोचवला. ते उपकार आपल्याला एका मताने या ठिकाणी फेडायचं आहे. 50 कॉल आपण या ठिकाणी करा. 50 कुटुंबात आपण जा. स्वस्थ बसू नका. उद्या सकाळी 18 दिवस राहिलेत. बाकीचे आपले जे काही बेले गटप्रमुख हे काम आपण करणारच आहोत, पण प्रचाराला लागा. अजूनही दिवस आपल्याकडं भरपूर आहेत. त्यामुळं मी जे सांगितलं 50 कॉल, 50 माणसं,
प्रत्येक कार्यकर्ते झालीच पाहिजे. आणि मला खात्री आहे की डॉक्टर अमोल कोल्हे हे संसदेमध्ये जाऊन गरजणार आहेत म्हणजे आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर पिंपरी चिंचवड शहर जिल्हा शिवसेनेचा बुलंद आवाज महिला संघटिका आमच्या सुलभाताई उबाळे यांना विनंती करतो आपण सर्वांना संबोधित करायचं आहे. त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. यानंतर सुलभाताई उबाळे. आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व शरदचंद्रजी पवार साहेब आणि काँग्रेसचे सर्व राहुलजी गांधी साहेब यांना अभिवादन करून व्यासपीठावरती उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब, आमचे सगळ्यांचे लाडके भाऊ संपर्क प्रमुख सचिनजी आहिर आणि सन्माननीय व्यासपीठ. आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्या परिस्थितीने आपण सगळेजण एकत्रित आलेलो आहोत त्या परिस्थितीचा बदला घेण्यासाठी, आपली वज्रमूठ करण्यासाठी आज या ठिकाणी आपले नेते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. साहेब बोलायला 2.5 मिनिटं आहेत, पण 2.5 मिनिटात भावना व्यक्त करणं फार अवघड असलं तरी मी सांगते की ज्या वेळेस पवार साहेबांनी राजीनामा दिला होता आणि आपल्या डोळ्यातले अश्रू उभ्या महाराष्ट्राने बघितले, आमच्या शिवसैनिकांनी बघितले, तेव्हा आमच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले होते. कारण का की तुमचा आणि आमचा DNA एक आहे. तो DNA आहे निष्ठावानाचा DNA. म्हणून तुम्ही आणि आम्ही एकत्र आहोत. आज आपण बघितलं आमच्याकडचे गेलेले अलीबाबा आणि 40 चोर आणि तुमच्याकडचे गेलेले अलीबाबा आणि 40 चोर यांची युती झालेली आहे. आणि ह्या सगळ्यांनी सगळी सत्ता उपभोगून, सगळे भ्रष्टाचार करून आज भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीनमध्ये स्वतःला त्यांनी क्लीन करून घेतले, क्लीन शीट मिळवली आहे आणि सगळे घोटाळे त्यांचे लपवलेले आहेत. साहेब तुम्हाला सुद्धा ईडीची नोटीस आली होती, पण तुम्ही डगमगला नाहीत, कारण तुम्ही ओरिजिनल पाटील आहात आणि ती पाटीलकी तुम्ही दाखवून दिलेली आहे. आज जे गेलेत त्यांची भाषणं सोशल मीडियावरती ट्रोल होत आहेत. असं माणूस कसं वागू शकतं हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलाय. आज ज्यांना समोरच्यांना एवढे काही बोलले होते, आज स्वतः मोदी साहेब म्हणले होते की 70,000 कोटी का घोटाला राष्ट्रवादी काँग्रेसने किया. आणि तिसऱ्या दिवशी त्यांना ते सगळे पावन झाले. आज सुप्रियाताई सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांची लेक म्हणून सगळ्या लेकींना त्यांचा अभिमान आहे अशा प्रकारचं काम ते महाराष्ट्रामध्ये करतायत. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शेवटच्या दसरा मेळाव्यामध्ये सांगितलं, घरातून भाषण केलं, स्क्रीनवरती भाषण केलं. मला ते नेहमी सांगावं असं वाटतं की माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा. बास, तेवढेच गोष्ट, तेवढीच वाक्य आमच्या कानामध्ये आहेत, म्हणून आम्ही उद्धवजी ठाकरे यांच्या बरोबर आहोत. गेलेल्या गद्दारांना ते का नाही ऐकू आलं? सगळ्या सत्ता त्यांनी उपभोगल्या, मंत्रीपद, महापौर पद, चेअरमन पद, मुलांना, बायकांना, लेकींना सगळ्यांना घेतली. पण त्यांना असं म्हणायचं होतं सुरुवातीला 2014ला की भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आमचं ऐकत नाही, आम्ही खिशात राजीनामे घेऊन फिरतोय. आणि त्याच मिंदेंनी त्यांच्याबरोबर साठं लोटं केलं आणि त्यांच्याबरोबर गेले. नंतर म्हणाले महाविकास आघाडीमध्ये अजितदादांचं आमचं पटत नाही, ते आम्हाला बजेट देत नाही. आणि नंतर उद्धव साहेब अजितदादांबरोबर गेले, पवार साहेबांबरोबर गेले म्हणून त्यांना नावं ठेवली आणि तेच त्यांच्याबरोबर गेले. ह्याचा प्रश्न जनतेला पडला आणि त्याचं उत्तर ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये देणार आहेत. साहेब बोलण्यासारखं खूप आहे, ही काही जाहीर सभा नाही, हे सगळे कार्यकर्ते आहेत, त्यांना सगळ्यांना हे माहिती आहे. परंतु आपल्या सगळ्यांची ऊर्जा ह्या कार्यकर्त्यांमध्ये गेली पाहिजे आणि त्यांनी येणाऱ्या दिवसामध्ये ही तुमची आणि आमच्या आत्मसन्मानाची लढाई आहे ही, आणि ती विरुद्ध नीतीची लढाई आहे ही, असत्याविरुद्ध सत्याची लढाई आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांवरती फार मोठी जबाबदारी आहे. नेते तर आहेतच, परंतु जनतेने ही निवडणूक हातात घेतली. प्रत्येक जण म्हणतं उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना आम्ही मतदान करणार नाही, बेडूक उड्या मारणाऱ्यांना आम्ही मतदान करणार नाही. आपण संख्येने जरी कमी असलो साहेब,
तरी जनता आपल्या बरोबर आहे, त्यामुळे आपला विजय हा कोणीही थांबू शकणार नाही. देशामध्ये काय होईल आम्हाला माहिती नाही, पण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सीट हे महायुतीपेक्षा जास्त येणार म्हणजे येणार ही खात्री आमच्या सगळ्यांना आहे. आणि आपल्यासारखं नेतृत्व त्या माध्यमातून आम्हाला लाभलेलं आहे. मी सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांना विनंती करते की तुम्ही आणि आम्ही हे वेगळे जरी असलो, एकमेकांच्या विरोधात जरी लढलेलं असलो, तरी स्वाभिमानाच्या लढाईमध्ये आपण एकत्र आहोत. आज या वयात पवार साहेबांना जो धोका झालेला आहे, आज त्यांच्या घरामध्ये भांडणं लावलेली आहेत, अशा लोकांना आपण माफ करणार नाही. अशा लोकांना आपण त्यांचा धडा गद्दारी त्यांची गाडल्याशिवाय राहणार नाही, ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना विनंती करते. आता धनंजयनी जे सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये दिवसरात्र जरी काम केलं तरी आपल्याला कमी पडणार आहे. आपण नुसतं म्हणून चालणार नाही 2 लाखाचा लीड, 3 लाखाचा लीड. प्रत्येक उपस्थित तुम्हाला फोन आला नाही, तुम्हाला मेसेज मिळाला नाही, ही कारणं थोडा दिवस बाजूला ठेवा. 13 मे नंतर आपण खूप भांडू वाटलं तर, परंतु 13 मे पर्यंत कार्यकर्त्यांनी समन्वय साधला पाहिजे. एकाला निरोप मिळाला तर तरी दुसऱ्याला निरोप दिला पाहिजे. आज अमोलजी कोल्हे भोसरी विधानसभेमध्ये साहेब सकाळपासून फिरतायत, आमचे कार्यकर्ते त्यांच्या बरोबर आहेत. आज एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. ठीक आहे, 10 वाजेपर्यंतच वेळ आहे, त्यामुळे तुमची सगळ्यांची रजा घेऊन थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष तुषारभाऊ कामठे. आजच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष पाटील साहेब, सचिनभाऊ आहेर, सन्माननीय व्यासपीठ उपस्थित असलेले स्वाभिमानी कार्यकर्ते, आज लोकसभा येऊ घातलेल्या लोकसभेसाठी अमोलजी कोल्हे हे उभे आहेत. अमोलजी कोल्हेंना खासदार बनवण्यासाठी तुम्ही आम्ही दिवसभर काम करत आहोत. तुमच्यामध्ये एक प्रयत्न येण्यासाठी आज जयंत पाटील साहेब इथं आलेले आहेत. आज पाटील साहेब अमोलजी कोल्हे हे आपल्या पक्षाचे चिन्ह उभे आहेत, तुतारी चिन्ह उभे आहेत. सचिन भाऊ, अमोलजी कोल्हे हे आमचे उमेदवार असतील, पण त्यांना शिवसेनेने जास्त पाठिंबा दिलेला आहे. आज पाटील साहेब, आपण म्हणतो उमेदवार म्हणजे मुलीची बाजू असते, पण आपण लग्नच उक्त शिवसेनेला दिले अशी परिस्थिती या विधानसभेमध्ये आहे. या शिवसेनेमध्ये राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेची ताकद ही कैक पटीने जास्त आहे, हे मी आज आपल्याला सांगू इच्छितो. आणि तुमच्या विश्वासावर, शिवसेनेच्या विश्वासावर आज अमोल कोल्हे ही निवडणूक लढत आहे. आज ही परिस्थिती इथं आहे, तीच बारामतीमध्ये सुद्धा आहे. काल सचिन भाऊ आणि आम्ही पिरंगुटला सभा घेतली, तिथे शिवसेनेने 10,000 कार्यकर्ते शिवसेनेचे जमा केले होते. म्हणून शिवसेना ज्याच्या मागे असेल ते उमेदवार निश्चितपणे निवडून येणार, हे आम्हाला ठामपणे माहिती आहे. सुलभाताईंनी आत्ता सांगितलं की जो मागचा उमेदवार होता तो शिवसेनेचा होता. सचिन भाऊ, तुम्ही एक पिक्चर पाहिला असेल, मराठी पिक्चर होता. त्या गावातला तमाशा एका मास्तराला गावाच्या बाहेर घालवायचा होता. तमाशा गावात होऊन द्यायचा नव्हता, पण कालांतराने तो मास्तर त्या तमाशात तुंतुन वाजवत होता. तीच परिस्थिती आजच्या उमेदवाराची आहे. ज्याला अजितदादा पवार इथं नको होते, त्याच अजितदादांचं तिकीट घेऊन तो उमेदवार तिथं गेला आहे. म्हणजे दादांचं तुंतुन वाजवायचं काम त्या उमेदवारांनी केलेलं आहे. हा गद्दार फक्त एका पक्षाची नाही केलेली, त्यांनी उद्धव साहेबांना फसवलं, नंतर शिंदेंना फसवलं आणि भविष्यात ते अजित पवारांना सुद्धा फसवतील. हा असा उमेदवार आहे. म्हणून आपल्याला जो स्वाभिमानी शिवनेरीचा जो आपला शिलेदार आहे ते अमोलजी कोल्हे यांना भविष्यात आपल्याला निवडून द्यायचं आहे, हे आपण सर्वांनी समजून घ्यायचं आहे. आणि निश्चितपणे अमोलजी कोल्हे साहेब यांना जे लीड शिवाजीदादांना इथं 38,000 लीड होतं, तेच लीड अमोल कोल्हेंना ह्या 4 जूनच्या निकालामध्ये दिसेल, हे आम्हाला विश्वास आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस आयचे अध्यक्ष आदरणीय कैलासभाऊ कदम यांना विनंती करतो आपण सर्वांना संबोधित करायचं. यानंतर कैलासभाऊ कदम.
आपच्या आदरणीय जावळेताई आपणास विनंती आपण मन व्यक्त करायचं आहे. आणि तुषार भाऊ ते गाणं असं होतं की माझ्या काळजाची डोर, पुढचं प्रेक्षकांना माहिती आहे. यानंतर जावळेताई. येतो का? नमस्ते सगळ्यांना. व्यासपीठावर बसलेले सर्वांचं अभिनंदन. आपल्याला आता माहीतच आहे की आज आपण सगळी इथे जमले इंडिया आघाडीतर्फे, पण आपल्याला आता टक्कर द्यायची भाजपशी. भाजपला टक्कर द्यायची म्हटली आपण सगळे एकत्र आल्याशिवाय आपण त्यांना काही टक्कर देऊ शकत नाही. तर आज आपण सगळ्यांनी ठरवायचं आहे की जर आपल्याला तुतारी पण आणायची आणि मशाल पण पेटवायची आहे, तर आपण आता सध्या पाहिलेलं आहे की भाजप जे कारस्थान करते ते खूप घाणेरडं कारस्थान आहे. तर आपल्याला जर भाजपला जर हरवायचंच असेल तर आपण गल्लीमध्ये जाऊन प्रचार करतोच आहे, परत प्रत्येक भागामध्ये सभा घेतो. त्या सभेमध्ये पण सांगितलं पाहिजे की आपल्याला तुतारी आणि मशालच चालवायची आहे. आम्ही आता सध्या सगळीकडे महिला फिरतो, तर सगळीकडे आम्ही प्रचार असा करतो की आपल्याला मशाल आणि तुतारीच आणायची आहे. आणि भाजप जे आपल्या विरुद्ध जे सांगत आहे त्यांना विरोध कसा करायचा, आपण महिलांनी एकत्र येऊन महिलांनी पण सर्वांना सांगायचं आहे की आपल्याला तुतारीबद्दल सांगायचं आहे आणि मशालीबद्दल देखील सांगायचं आहे. आता आपण जर कुठे जरी गेलो, महिलांमध्ये जरी आपण बसलो, तर महिलांना सांगायचं बाबा आमची निशाण तुतारी आहे. कारण शिवसेनेचं म्हणते की लोक धनुष्यबाण म्हणून त्याला हे करतात, पण आपण धनुष्यबाण तिथं सांगायचं नाही, आपण तिथं मशाल सांगायची आणि बाकी इकडं शिरूरच्या याच्यात तुतारी सांगायची. ह्या पद्धतीत आपल्याला प्रचार करायचा आहे. आणि प्रचार करताना सगळ्यांनी घरोघरी जाऊन सांगायचं आहे, महिलांनी पण सांगायचं आहे आणि आपल्या युवा शक्ती पण आहे, परत पदवीधरचे पण आता आहे. सगळ्यांनी एकत्र जाऊन आपण जो प्रचार करणार आहोत ते मावळ संघाचा असो किंवा शिरूरचा असो, कुठला का असना, पण आपल्याला तुतारी आणि मशाल ह्यांचाच प्रचार करा. आपण सगळ्यांनी एकत्र येऊ. आणि आम आदमी पार्टीचं पण तुम्हाला माहिती आहे, आता केजरीवालांना देखील ईडीच्या मार्फत त्यांनी अटक केलेली आहे. त्यांचं काहीच कारण नाही आहे, ते कुठलं काम चांगलंच काम करतात. शिक्षण हे त्यांनी फ्रीमध्ये ठेवलेलं आहे, आरोग्य देखील त्यांनी फ्रीमध्ये ठेवलेले आहे. ते चांगलं काम करतात, वाईट काम काही करत नाही आहे, पण हे भाजपला पाहत नाही आहे. त्यामुळे हे अरविंद केजरीवाल यांना त्यांनी आतमध्ये टाकलेलं आहे, हे आपण सगळेजण पाहतोच आहे. जर आपल्याला खरंच भाजपला जर पाडायचं असेल तर खरं सर्वांनी एकजुटीने सगळ्यांना आपण एकजुटीने एक प्रचार करू आणि त्यांना सगळ्यांना सांगू की तुतारी आणि मशाल हे आपण आणायची आणि पेटवायची. धन्यवाद. दोन शब्द. यानंतर अगदी 2 मिनिटांमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील भाऊ गव्हाणे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष. आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार अमोलजी कोल्हे साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित, ज्यांच्या खांद्यावर खरं तर येणाऱ्या या लोकसभेच्या प्रचाराचे धुरा आहे, असे महाविकास आघाडीचे सर्व शिलेदार, कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर आणि मित्रांनो, 2च मिनटं आहेत. अतिशय 2-4 महत्त्वाच्या गोष्टी फक्त सांगाव्याशा वाटतात. ही जी निवडणूक आहे ती निवडणूक काही नेहमीच्या निवडणुकीसारखी नाही. ही जी निवडणूक आहे ती निवडणूक आपल्या याच्या अगोदर झालेल्या निवडणुकांसारखी नाही, तर ही निवडणूक खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची अस्मिता टिकवण्याची निवडणूक आहे. आपण जर इतिहासाचा अभ्यास केला तर या महाराष्ट्रावर वेळोवेळी हल्ले झाले, वेळोवेळी महाराष्ट्रावर आक्रमणं झाली. महाराष्ट्राला आक्रमणं काही नवीन नाही, इतिहासात देखील झाली. पण आत्ताचं जे आक्रमण आहे, कोणीतरी दिल्लीचा शहा येऊन या महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राच्या जाणत्या राजावर प्रश्न विचारतो, म्हणून ही खऱ्या अर्थाने महत्त्वाची निवडणूक आहे. आज दिल्लीचा शहा महाराष्ट्र गिळायला निघाला आहे. आज दिल्लीचा शहा महाराष्ट्राचे उद्योगधंदे गिळायला निघाला आहे. आज दिल्लीचं तख्त महाराष्ट्रामधला महाराष्ट्र धर्म गिळायला निघाला आहे. आणि यासाठी दिल्लीचं तख्त काय करतंय, तर दिल्लीचं तख्त या महाराष्ट्राचे नेते संपवायला बघतंय. त्यासाठी ईडी CBIचा वापर केला जातोय, त्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर केला जातोय. आणि हा दिल्लीचं तख्त या महाराष्ट्रातले पक्ष संपवण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही महत्त्वाची निवडणूक आहे. आणि या दिल्लीच्या तख्त्याच्या विरोधात या महाराष्ट्रातील 2 नेते
खऱ्या अर्थाने स्वाभिमानाने उभे राहिले ते म्हणजे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. आपण सर्वजण या दोन स्वाभिमानी नेत्यांचे शिलेदार आहोत. आज व्यासपीठावर बसलेले आपले नेते असतील किंवा या व्यासपीठाच्या समोर बसलेला लहानातला लहान कार्यकर्ता असेल, या प्रत्येक माणसाला कुठं ना कुठं त्याच्यावर दबाव टाकण्याचं काम दिल्लीच्या माध्यमातून असेल किंवा महाराष्ट्राच्या माध्यमातून केलं जात आहे. त्या दबावाला न जुमानता आज ईडी CBIचा दबाव स्टेजवर बसलेल्या आपल्या नेत्यांवर टाकला जात असेल, तसंच इथं बसलेल्या साहेब प्रत्येक कार्यकर्त्याला सुद्धा जी लोक मूळ पक्ष सोडून निघून गेली त्या पक्षातले नेते सुद्धा इथं बसलेल्या लहानातल्या लहान कार्यकर्त्याला फोन करून दबाव टाकण्याचा प्रयत्न करताय. मात्र या दबावाला प्रत्युत्तर देण्याचं काम येणाऱ्या काळात तुम्हाला आम्हाला करायचं आहे आणि महाराष्ट्रावर करडी नजर टाकणाऱ्या या दिल्लीच्या तख्ताला याच महाराष्ट्राच्या मातीत गाडायचं काम तुम्हाला आम्हाला करायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि ज्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, पडायला नवं पाडायला आलोय, पळायला नवं सीझन नुसार पक्ष बदलणाऱ्याला जागा दाखवायला आलोय. महासंत्रज्ञ खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, शिरूर लोकसभेचा खरा कारभारी, जळत्या मशाली विजयाची तुतारी वाजणार आणि पुन्हा एकदा अमोल दादा खासदार होणार. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. महासंत्रज्ञ खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब. यानंतर विनंती करतो सन्माननीय डॉक्टर कैलासभाऊ कदम आपण मनोव्यक्त करायचे. काँग्रेस आहे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष डॉक्टर कैलासभाऊ कदम यांना विनंती आपण मनोव्यक्त करायचे. सर्वांनी आता समोर बसून घ्या, स्टेजवरती जास्त गर्दी करू नका. ए बा, सर्व पदाधिकाऱ्यांनी समोर बसायचंय. कुणी स्टेजवरती आणि वक्त्याच्या पाठीमागं कुणी जास्ती गर्दी करायचं नाही. सगळे पदाधिकारी कार्यकर्ते समोर बसतील आणि कार्यक्रम संपेपर्यंत कुणी उठणार नाही. इंडिया आघाडी तसेच महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली महाविकास आघाडी, इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे लोकसभा मतदारसंघाचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मी तर म्हणेन विद्यमान आणि भावी खासदार म्हणेन त्यांना डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब. आज या व्यासपीठावर असणारे सगळे सन्माननीय व्यासपीठ, देशाचं आदरणीय नेतृत्व राहुलजी गांधी, देशाचं आदरणीय नेतृत्व शरदचंद्रजी पवार साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की देशामध्ये काँग्रेस पक्षाने देशाचा जो जाहीरनामा जाहीर केलेला आहे, या जाहीरनाम्यामध्ये 5 न्याय आणि 25 गॅरंट्या त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये 30 लाख सरकारी नोकऱ्यांचं आश्वासन त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही नमूद केलेलं आहे. आणि प्रत्येक माझ्या महिला भगिनींना वर्षाकाठी 1 लाख रुपये देण्याचे त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही आश्वासन दिलेलं आहे. आज लक्षात घ्या, तुम्हाला हे सांगण्याचं कारण काय, कारण ह्या ज्या निवडणुका आलेल्या आहेत, ह्या निवडणुकामध्ये आपल्याला आमिष दाखवून जर आपल्याला त्या ठिकाणी आपलं मत विकत घेण्याचा जर प्रयत्न कुणी केला, 1000 रुपये 500 रुपये त्यापेक्षा वर्षाकाठी 1 लाख रुपये मिळणार, ते 5 वर्षांमध्ये तुम्हाला 5 लाख रुपये मिळणार आहेत. हे माझ्या महिला भगिनींनी लक्षात घेतलं पाहिजे. 5 वर्षांमध्ये तुम्हाला 5 लाख रुपये मिळणार आहेत. पण जे तुमचं मत विकायला घ्यायला येणार आहेत ते फक्त 1000 रुपये किंवा 500 रुपये तुम्हाला देणार आहेत. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. ह्या कामगारांच्या नगरीमध्ये आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, ज्या वेळेस या देशामध्ये आरूढ झालेलं हे भाजपचं मोदी आणि शहाचं सरकार, यांनी देशामध्ये येताच कामगारांच्या कायद्यावरती घाला घातला आणि आमचे लाखो तरुण ज्यांनी आश्वासन दिलं होतं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये की वर्षाकाठी आम्ही 2 करोड रोजगार उपलब्ध करून देऊ, पण ज्या वेळेस त्यांनी 44 कामगार कायदे 4 कोडमध्ये आणले, म्हणजे कायदे वेगळे आणि कोड वेगळे, ह्या कोडमध्ये आणलेले जे कायदे आहेत हे 44 कामगार कायदे, कायम नोकरी कायम कामगारच तुम्ही विसरून जावा, परमनंटची नोकरी विसरून जावा असं. आणि दुसरं एक महापाप त्यामध्ये त्यांनी केलेलं आहे की आपण शिक्षण घेतलं, आपला जन्म झाला, शिक्षण घेतलं, आपलं लग्न झालं, आपला उदरनिर्वाह करायचा आहे, आपलं त्या ठिकाणी घर संसार थाटायचं आहे, अशा सगळ्या व्याप्तीमध्ये एखादा जर तरुण येणाऱ्या कालावधीमध्ये जाणार असेल तर त्याला कंत्राटीच्या माध्यमातून जावं लागेल. असं महापाप
महाषडयंत्र या 4 कोडमध्ये त्यांनी निर्माण केलेले आहे आणि देशाचा कामगार रस्त्यावरती आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. या कामगार नगरीमध्ये कामगारांना आव्हान आहे माझं, ज्या देशामध्ये कामगार कायदे तयार झाले त्याचा उपभोग यांनी पण घेतला आणि त्या उपभोग घेत असताना हे ज्यावेळेस 44 कामगार कायद्याचे कामगारांच्या हिताचे होते, जे आमच्या देशव्यापी कामगार संघटना, मग सचिन भाऊ आहेर पण आमच्याबरोबर होते, आम्ही सगळेजण एकत्रित्या लढत होतो. देशाचं आमचं नेतृत्व डॉक्टर श्री संजय रेड्डी, जे देशामध्ये जॉईंट ॲक्शन कमिटी तयार झाली, देशाच्या ह्या चुकीच्या पद्धतीने आरूढ झालेल्या मोदी शाह सरकारकडं वारंवार मागणी आम्ही करत होतो की हे 44 कामगार कायदे आपण 4 कोडमध्ये आणतायत ते रद्द करा, ते मागं घ्या. ह्या श्रम संहिता जर मागं घ्यायच्या असतील तर आपल्या ह्या डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना, जे केंद्रामध्ये कामगार कायदे तयार होतात, जे शेतकरी कायदे विधेयक तयार होतात, तिथं अमोल कोल्हेसारखा हुशार माणूस आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचा आणि त्यामुळं मी भावी खासदार म्हणून त्यांचं या ठिकाणी नमूद केलं. पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला जे महाविकास आघाडीचे, इंडिया आघाडीचे 4 उमेदवार आहेत त्यांना आपल्याला भरघोस मतांनी सगळ्यांना निवडून आणायचं आहे. ही या ठिकाणी आपल्याला हा आपला संकल्प आपल्याला निश्चितपणे केला गेला पाहिजे. भाऊ, आज आपण या ठिकाणी बघतोय, आदरणीय पाटील साहेब, आपण या ठिकाणी आज आलात, बघितलं की इथलं सगळी व्यवस्था कशी आहे. ही व्यवस्था अशी आहे इथली की इथं AC चालू नाही, इथं कूलर लावलेले आहेत 2 मोठे मोठे, त्याच्या आवाजामुळं लोकांना ऐकायला सुद्धा व्यवस्थित जात नाही. पण या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सत्ता कोणाची होती? गेल्या 5 वर्षांमध्ये सत्ता ज्यांची होती ती भाजपची सत्ता होती. 27 लाखपेक्षा नागरिक ज्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये वास्तव्य करतात, जे करदाते नागरिक आहेत, या करदात्या नागरिकांच्या पैशाची लूट, ह्या करदात्या नागरिकांच्या पैशावरती डल्ला, ह्या करदात्या नागरिकांच्या पैशाची चोरी ह्या भाजपची मंडळी जे महानगरपालिकेमध्ये निवडून गेली होती ती करत होती, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं या हॉलची ही परिस्थिती आहे. अँटी करप्शनच्या पोलिसांनी स्थायी समितीचा अध्यक्ष भाजपचा त्याला रंगेहात महानगरपालिकेच्या आवारामध्ये पकडलं होतं. कल्पना आहे ना तुम्हाला सगळ्यांना? कल्पना आहे का नाही? मग अशा व्यक्तींनी ज्यांनी 27 लाख नागरिकांच्या मानाखाली घालायला लावल्या, अशा या भाजपच्या लोकांना आपल्याला निवडून द्यायचं आहे का हे आपण ठरवलं गेलं पाहिजे का नाही? कामगारांचे कायदे ज्यांनी मोडीत काढले, तरुणांना रस्त्यावर आणण्याचं काम केलं, अशा लोकांना रस्त्यावर आणण्याचं काम आपल्याला करायचं का नाही? शेतकऱ्यांचे कायदे ज्यांनी मोडीत काढले, अशा लोकांना रस्त्यावर आणण्याचं काम आपल्याला करायचं का नाही? हा सगळा संकल्प आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे. जास्त काही बोलत नाही. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आपल्याला जयंत पाटील साहेबांचं ऐकायचं आहे, सचिन भाऊ आहेरांचं ऐकायचं आहे आणि आपले उमेदवार भावी खासदार अमोल कोल्हे साहेबांचं पण या ठिकाणी आपल्याला मनोगत ऐकायचं आहे आणि त्यांना आपल्याला संसदेमध्ये आणि या पुणे जिल्ह्यामधले आपले 4ही उमेदवार यांना भरघोस मतांनी आपल्याला संसदेमध्ये पाठवायचं आहे. एवढा संकल्प या ठिकाणी करूया आणि महाविकास आघाडी, इंडिया आघाडीचा विजय असो हाच नारा आपण देऊया. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आणि यानंतर आमच्या शिवसेनेचे नेते आणि लोकप्रिय आमदार आदरणीय सचिन भाऊ आहेर, जोरदार टाळ्या भाऊंचं आपण या ठिकाणी स्वागत करूयात. भाऊंना विनंती करतो आपण यानंतर सर्वांना संबोधित करायचं आहे. पुन्हा एकदा मोठ्यानं आवाज देऊया. छत्रपती शिवाजी महाराज की. महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवरायांना अभिवादन करून, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मरण करून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माननीय अध्यक्ष आणि खरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, म्हणजे नकली नाही, आदरणीय जयंत पाटील साहेब, मंचावर उपस्थित असलेले तुम्हा आपल्या सर्वांचे लोकप्रिय उमेदवार माननीय खासदार डॉक्टर अमोल कोल्हेजी, ज्यांच्या पुढाकाराने आजचा हा कार्यक्रम होतो आहे, असे आदरणीय धनंजय अल्लाटजी, सुलभाताई उबाळीताई, रामभाऊ, मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेतील सर्व सन्मान्य पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराचे अध्यक्ष आदरणीय तुषार कामटेजी, माझे सहकारी मित्र काँग्रेस पक्षाचे आदरणीय कैलास कदमजी, आदरणीय मानवजी, आप पार्टीचे आदरणीय मीनाताई, अनिताताई, सर्व व्यासपीठावरती वेगवेगळे संघटनेचे आणि पक्षाचे पदाधिकारी, समाजवादीचे आमचे यादवजी, उपस्थित असलेले तमाम शिवसैनिक बंधू भगिनी, बांधवान, तरुण सहकारी मित्रांनो, खरं तर आजची ही निवडणूक ही एका प्रकारे हुकुमशाही आणि अहंकारांच्या विरुद्ध लोकशाही वाचवण्यासाठी आहे. आणि ज्यावेळी आपण अहंकार आणि लोकशाही, आपण ज्याने हुकुमशाही ज्यावेळी म्हणतो
तर मला वाटते त्याची पहिली सुरुवातच महाराष्ट्रामध्ये हे सरकार तोडून आणि विशेषतः पक्ष तोडून ज्या ज्या लोकांनी केलेलं आहे त्याच्या विरोधातले केलं आहे. कोणीतरी एक उठतो आणि सांगतो की नवीन महाराष्ट्राची संस्कृती लोकांसमोर ठेवण्याचं काम करतो आणि मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईनचं गाजर दाखवत त्यावेळी एक नवीन भूमिका आणि एक नवीन या राज्याला एक संस्कृती देण्याचं काम करतात की मला इथपर्यंत यायला एक नाही तर 2-2 पक्ष फोडावे लागले. या संस्कृतीच्या विरुद्ध देखील ही लढाई आहे. खरं तर आज आपण सर्वजणच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहात. तुम्हा आपल्याला नजीकच्या काळामध्ये लोकांसमोर जायचं आहे. अनेक मुद्दे त्याची चर्चा हल्ली व्हॉट्सॲपवर येतात, नेते बोलतात, टी व्हीवर आपण पाहतात जात. परंतु एक संघाने आणि एक दिलाने या अहंकारच्या विरुद्ध आपल्याला हा लढा द्यायचा आहे. कोणीतरी येतो बाजूच्या राज्यातून आणि आपल्याला सांगतो की हे नकली शिवसेना आहे, हे नकली NCP आहे. दुसरा जण येऊन सांगतो गुजरातची म्हण कि हे तो 3 लोग हैं, गुजरात में कहावत है कि 3 तिगाड़ा काम बिगाड़ा. त्यांना मला नम्रपणे सांगायचं आहे की गुजरातमध्ये एक कहावत आहे पण मराठीत पण एक कहावत आहे आणि मराठीत पण एक म्हणणं आहे की 3चे 13 आणि 9चे 12. आम्ही तुमचे 12 वाजवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ही आघाडी आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून पण देखील त्यांना आपल्याला पुढच्या काळामध्ये सांगावं लागणार आहे. आपण बघतो की वारंवार आपल्याला डिवचण्याचा प्रयत्न होतो आहे. काल हनुमान जयंती होती, काहींना हनुमान चाळीसाचा विसर पडला. देवळात हनुमान चाळीसाचं पठण करण्यापेक्षा मातोश्रीला वरती येऊन घेऊन क्रेडिट घेण्याचं काम काही मंडळींनी केलं आणि काही लोकांनी त्याच्या मेरिटवरती त्यांना डायरेक्ट उमेदवारी देण्याची भूमिका अमरावतीमध्ये पक्षाच्या चिन्हावरती घेण्याचं काम केलं. दुसरी जण एक आले माफ करा आणि त्यांनी तर सांगितलं की मुंबईचा शिवसेनेने पाकिस्तान करून टाकलेलं आहे, मुंबईमध्ये आम्ही कोणी राहूच शकत नाही. आणि तुम्ही बघितलं का त्यांनाही देखील लोकसभेची उमेदवारी देण्याचं काम केलेलं आहे. आणि तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये पाहिलं असेल कि ज्यावेळी त्यांना विचारण्यात आलं की तुम लोकसभे के आगे के काल में क्या क्या मुद्दे हैं, त्यावेळी त्यांनी विचारलं की सुभाषचंद्र बोस देशाचे पंतप्रधान होते, त्यांना तुम्ही जास्त दिवस त्यांना पुढे का ठेवलं नाही. शेवटी त्या TV अँकरला सांगावं लागलं अरे बाबा सुभाषचंद्र बोसजी कधीच देशाचे पंतप्रधान नव्हते. आणि दुसरा तिने तर म्हणजे काहीतरी वेगळंच विचाराच्या माध्यमातून का होईना परंतु त्यांची दुर्बुद्धी कशी असते हे बघा. दुसरा प्रश्नावरती त्यांनी सांगितलं की या देशामध्ये काँग्रेसनी काहीच केलं नाही. खऱ्या अर्थाने जर या देश स्वतंत्र झाला असेल तर 2014मध्ये झालं आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना इंग्लिश येत नाही म्हणून काँग्रेसने जाणून बुजून त्यांना देशाच्या पंतप्रधान होण्यासाठी रोखलं. काही फार कमी लोकांना माहीत असेल की याच देशाचे त्या काळामधले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेलांचा इंग्लिशमध्ये एक भाषण आहे आणि ते इंग्लिशचं भाषण हे यासाठी लागू होतो आहे की त्यावेळी त्यांनी सांगितलं इंग्लिशमध्ये सांगितलं की देशाची ज्या अर्थी फाळणी झालेली आहे, देशामध्ये आपल्याला आज स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि समाजामध्ये जातीमध्ये कटुता होता कामा नाही. देर शुड बी नो डिफेन्सन्सी बिटवीन द टू कम्युनिटी अँड द फिलॉसॉफी ऑफ इंडिया अँड द आयडियोलॉजी ऑफ इंडिया शुड सस्टेन विथ द रिलिजन वॉट एव्हर वी प्रिझर्व इन आवर ओन कंट्री. आणि ते पुढे हेही बोलायला थांबले नाही. दॅट्स वाय इट्स द आर ऑफ द नीड द ऑर्गनायझेशन विच इज नोन ॲज राष्ट्रीय सेवा संघ हॅज टू बी बॅन्ड इमिजिएटली असं सरदार वल्लभभाई पटेलांनी इंग्लिशमध्ये त्या काळामध्ये सांगण्याचं काम केलं. म्हणजे 1948 साली त्यांनी ही भूमिका घेतली. आज त्याच सरदार वल्लभभाई पटेलांची ही भूमिका लोकांसमोर येऊ नये म्हणून गुजरातमध्ये स्मारक बनवण्याचं काम केलं. आणि गेल्या निवडणुकीमध्ये छत्रपती शिवरायांचं नाव घेणारी लोकांना आज साधा महाराजांची आठवण होऊ नये. जाहीरनामा तर लांबच राहिलं, संकल्पमध्ये तर लांबच राहिलं, पण स्मारकाची एकही बैठक केंद्र सरकार आणि राज्य सरकारने घेतली नाही. ज्या शिल्पकारांनी या देशाला घटना दिली असे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे मुंबईमध्ये
काँग्रेसची सत्ता होती त्यावेळी जागा मिळवून देण्याचं काम केलं. काँग्रेस राष्ट्रवादी असताना त्याला निधीची तरतूद करून दिली. शिवसेनेचे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना ते काम पूर्णत्व करण्यासाठी देखील आखणी केली. परंतु आज तोही स्मारक जयंती झाली तरी देखील पूर्ण होत नाही आणि देशामध्ये आज वेगळ्या पद्धतीने हुकुमशाही करण्याचं काम केलं. उद्योग घेऊन गेलेत, सर्व घेऊन गेलेत, मी त्याच्यामध्ये जाणार नाही. मी यासाठी सांगतो की कार्यकर्त्याने जर खऱ्या अर्थाने जर पक्षाच्यावरती ज्या ज्या लोकांनी आपल्या पाठीवरती खंजीर खुपसण्याचं काम केलेलं आहे, ज्यांना सर्व काही देण्याची भूमिका आपण घेतली आणि ती मंडळी आज आपल्याला सोडून नाही तर आपल्या मागे खंजीर खुपसून घेऊन जाण्याचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे ते वचपा काढणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून जसे डॉक्टर अमोल कोल्हे निवडून यायलाच पाहिजे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे की आढळराव पाटील हे पडलेच पाहिजे ही भूमिका घेऊन शिवसैनिकांनी जायला पाहिजे. अनेक शिवसैनिक आहेत ते आज इकडे आहेत. साहेब आपल्याला तर माहीत आहे की सध्याचं वातावरण कसं आहे की मुंबईमध्ये टकाटक, औरंगाबादमध्ये टाक आणि इकडे तर खचाखच निधी मिळेल तेवढे देण्याचं काम केलं जातो आहे. पण आमचा कार्यकर्ता शिवसैनिक यांना अनेक आमिष दाखवण्याचं काम केलं, अनेक गोष्टी देखील देण्याचं काम केलं. पण आम्ही एका बाजूला निधी होती आणि एका बाजूला निष्ठा होती. निधीला बाजूला ठेवून आम्ही निष्ठेबरोबर राहिलो आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून घेऊन आज आपण काम करण्याचं काम करतो. आणि तीच परिस्थिती राष्ट्रवादीची आहे, तीच परिस्थिती काँग्रेसची पण आहे. आणि म्हणून मी आपल्याला आव्हान करीन की येणाऱ्या काळामध्ये ही आपली एकजूट ठेवून अमोल कोल्हेंच्या मागे पूर्ण ताकदीने आपल्याला उतरावं लागणार आहे. एका बाजूला तुम्ही बघा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावरती पैशाचा पाऊस पडणार आहे, पण एका बाजूला पैशाचा पाऊस पडू द्या, पण निसर्गाचा पाऊस ज्यावेळी आपल्याला पडतो, मायाचा पाऊस ज्यावेळी पडतो, निष्ठावांचा ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी हा कुठचाही पैशाचा पाऊस टिकत नाही. हे इतिहासाने दाखवलं. कारण हेच इतिहास जर मागच्या काळामध्ये जर बघितला असता तर कदाचित टाटा पण या देशाचे पंतप्रधान झाले असते, बिर्ला पण त्या काळामध्ये पंतप्रधान झाले असते. तर लोकशाहीमध्ये परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार आपला हक्काचं मतदान हे आपण बजावू शकतो आणि ते बजावण्यासाठीच एकजुटीने आपल्याला सर्वांना मिळून काम करायचं आहे. पुढच्या काही काळामध्ये मी आपल्या सर्वांच्या बरोबर येणारच आहेत. आज गेल्या 2 दिवस दौऱ्याच्या नंतर आदरणीय सुप्रियाताईंसाठी आपण मुळशीमध्ये पक्षाच्या वतीने सभा घेतली, अत्यंत यशस्वी सभा झाली. आजही सकाळी आपण आंबेगावचा आढावा घेतला, जुन्नरमध्ये सभा घेतली. आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या हस्ते चाकणमध्ये, खेडमध्ये पण आपण जनसंपर्क कार्यालयाचं पण देखील उद्घाटन आपण केलं. आज ही सभा होते. नजीकच्या काळामध्ये हडपसरमध्ये पण आपण सर्वजण आदित्यजींच्या माध्यमातून रोड शो किंवा शिरूरमध्ये पण आपण करण्याचं काम करणं आहे. एक ताकद आपण निर्माण करण्याची भूमिका घेऊन आज आपण महाविकास आघाडीचे घटक राहणार आहोत. मी शेवटी एकच मुद्दा बोलून थांबणार आहे की जी अडचण ज्यावेळी आपल्या पक्षावरती आली होती, पक्ष एका अडचणीच्या काळामध्ये जात होता, 40 आमदार गेलेत, खासदार गेलेत, पक्षाचं अस्तित्व राहील की नाही राहील, नाव राहील की नाही राहील, चिन्ह मिळेल की नाही मिळेल. एक काळ असा होता की राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळी वर्षावर जायचे त्यावेळी त्यांना लोक स्वागत आणि सत्कार करायचे. पण याच राज्याने एक काळ असाही बघितलं की मुख्यमंत्रीचा पाय उतार झाल्यानंतर पण देखील लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. कार्यकर्त्यांनी त्यांना स्वागत करत असताना मातोश्रीला पाठवण्याचं काम केलं, हे इतिहासाने पण देखील पाहिलेलं आहे. पण अशा वेळी पण देखील ज्यावेळी कुठच्याही देखील परिस्थितीमध्ये अडचणीच्या काळामध्ये कोण राहील की नाही राहील, या अनेक पक्षाच्या संघटनेची लोक राहतील की नाही राहतील, पण त्यावेळी जर खऱ्या अर्थाने साथ देण्याचं काम जर कोणी त्या काळामध्ये जर केलं असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिलेलं आहे. या गोष्टीचा आम्ही साक्षीदार आहोत. काँग्रेस पक्षाचे त्या काळातले पृथ्वीराज चव्हाणजी असतील, बाळासाहेब थोरात असतील, त्यांनी ते देण्याचं काम केलं. तुमचे आमदार कमी झाले, खासदार तुमच्याबरोबर राहिलं नाही म्हणून त्यांना तो मान आणि सन्मान कमी करण्याचं काम केलं नाही. त्या काळामध्ये देखील महाविकास आघाडीचे प्रमुख या नात्याने त्यांना पुढाकार घेण्यास भाग पाडलं. आणि एवढंच नाही तर इंडिया एअरलाईन्सची बैठक जी होती ती मुंबईमध्ये, त्या इंडिया एअरलाईन्स बैठकीला पण देखील एकत्रित करण्याचा मान देखील हे आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना देण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून ही आपली जबाबदारी आहे की जो मान आणि सन्मान त्यांनी दिलेला आहे
तोच मान आणि सन्मानाने या उमेदवारांच्या मागे, महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराच्या मागे, मग पुणेमध्ये आपले नातेवाईक असतील तर धंगेकरांच्या मागे, इकडे डॉक्टर अमोल कोलेजींच्या मागे, सुप्रियाताईंच्या मागे आणि संजोग वागेरेच्या मागे आपल्याला खंबीरपणे उभा राहायचं आहे. आणि म्हणून कार्यकर्ते इकडे आमचे हिंदी भाषिक कार्यकर्ते पण खूप आलेले आहेत. मी एकच गोष्ट सांगतो की जब वो बात करेंगे दंगों की, हे मुद्दे घेऊन लोकांना जावं लागणार आहेत. जब वो बात करेंगे दंगों की तब आप बात करिए भूखे और नंगों की. जब वो बात करेंगे कमाई की तब आप बात करिए महंगाई की. जब वो बात करेंगे राम राज्य की तब आप बात करिए काम काज की. जब वो बात करेंगे 3 तलाक की तब आप बात करिए क्या हुआ हमारे 15 लाख की. जब वो बात करेंगे कब्रिस्तान की तब आप बात करिए परम पूज्य भारत रत्न डॉक्टर आंबेडकर जी के संविधान की. एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतर विनंती करतो आदरणीय जयंतदादा पाटील त्यांचा एकदा जोरदार टाळ्या. अमोलजी पूर्ण भाषण करतील. बराच वेळ आहे. कुणाला नाही काही उमेदवार ते आहेत, कमी आहे. महाराष्ट्र बँड कलाकार यांच्या वतीनं आणि शिल्लक असेल ते मी 5 मिनिटं वेलफेअर पार्टी इंडियाच्या वतीनं या ठिकाणी पाठिंबा दिला जातोय. पाठिंब्याचं पत्र आपण नंतर घेऊयात. पण मगाशी सचिनदादा आपण उल्लेख केला की कचाकच टनाटन वगैरे. मला वाटतं अमोलदादा विजय आपला दनादन होणार आहे. टाळ्या वाजलाय पाहिजे जोरदार. आदरणीय अमोलदादा कोल्हे. जय शिवराय. चार जूनसाठी थोडं राखून ठेवू. 4 जूनसाठी थोडं राखून ठेवू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक आदरणीय जयंतराव पाटील साहेब, शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन भाऊ अहिर, काँग्रेसचे जिल्हा प्रमुख आणि शहराचे प्रमुख डॉक्टर कैलासजी गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र कैलासभाऊ कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराचे अध्यक्ष तुषारभाऊ कामठे, शिवसेनेचे शहर प्रमुख धनंजय जालाट, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर. वेळेची मर्यादा आहे आणि मला स्वतःला मार्गदर्शन ज्यांचं कायम गरजेचं आहे ते मार्गदर्शन मला ऐकायचं आहे. त्यामुळे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपण सगळेजण, आमचा रूल असा आहे, हे वाजवलं की भाषण थांबवायचं. कारण मी ज्यावेळी वाजवेन त्याच्या आधी भाषण थांबवायचं नाही. साहेब गेली 5 वर्ष पार्लमेंटमध्ये बोलू देत नाही याची सवय झालेली आहे, कारण सारखी बेल वाजत असते. पण समोर बसलेले आपण महाविकास आघाडीचे सगळेच धडाडीचे कार्यकर्ते, मनापासून तुमच्याविषयी जो एक आदर, जी आपुलकी जी निर्माण झालेली आहे त्याचं एक फार महत्त्वाचं कारण आहे. सचिन भाऊ, मी मनापासून कौतुक करेन. सगळ्या शिवसैनिकांचं मी मनापासून कौतुक करेन, कारण एक फार मोठा दिलासा आहे खरं तर जयंत पाटील साहेब हा. कारण गेल्या टर्ममध्ये सुलभाताई 37,000 मतांची पिछाडी या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये होती आणि ती ज्यांच्यामुळे होती ते आज भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये फिरताना कुठं कुठं पिछाडी होती ती भरताना हा प्रत्येक शिवसैनिक दिसतोय. त्यासाठी तुमचं मी मनापासून प्रत्येकाचं आभार मानेने कौतुक करेन. खरं तर विरोधी उमेदवाराविषयी सचिन भाऊंनी जे सांगितलं, पण विरोधी उमेदवाराविषयी फार काही भाष्य खरं तर मी करू इच्छित नाही. कारण जर सक्षम उमेदवार समोर असता किंवा पहिल्या चॉईसचा उमेदवार समोर असता तर बोलायला साहेब मजा आली असती. कारण मी
परवाच मीडियामधून ऐकलं, मीडियामध्ये बातमीसुद्धा याची आली होती की समोर असलेले महायुतीचे उमेदवार जरी 4 पक्षांमध्ये बेडूकुड्या मारून गेले असले तरीसुद्धा पहिल्या पसंतीचे उमेदवार नव्हते. उमेदवारी खरं तर ही वेगळ्याच ठिकाणी देण्याची माननीय मुख्यमंत्री महोदयांची इच्छा होती. आणि जी बातमी मला समोर मीडियातून ऐकायला मिळाली तुषार भाऊ, त्यानुसार छगन भुजबळ साहेबांची उमेदवारी ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या डोक्यात होती. परंतु छगन भुजबळ साहेबांनी नकार दिल्यामुळे ही उमेदवारी घेण्यासाठी पुन्हा एकदा जिथे आधी उद्धव साहेबांना धोका देऊन शिंदे साहेबांच्या शिवसेनेत गेले, तिथून त्यांनाही उडी मारून शेवटी ज्यांच्यावर टीका केली आणि ज्यांना 2019मध्ये हिम्मत असेल तर समोर लढून दाखवा असं आव्हान संसदेच्या प्रांगणात उभं राहून देत होते, त्यांच्याच वळसणीला जाऊन आज उमेदवारी घ्यावी लागली. अशी जर केविलवाणी परिस्थिती असेल तर अशा उमेदवाराविषयी फार जास्त बोलणं काशीनाथ भाऊ काही मला योग्य वाटत नाही. कारण पराभव समोर दिसत असल्यानंतर जी एक अत्यंत वाईट अवस्था होते त्या पद्धतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिल्यानंतर प्रत्येकाला प्रचार करण्याची ही जी शैलेश भाऊ मुभा आहे, परंतु जिथे प्रचार असेल तिथं कुठंतरी बॅनर लावायचा, तो बॅनर कुठल्या तरी कोपऱ्यात असतो, पण पैशाच्या जोरावर काही माध्यमकर्मींना हाताशी धरायचं आणि त्याची घाईघाईनी बातमी करायची. आता तेही पुरे नसं झालंय, म्हणून कुठेतरी 2 कार्यकर्त्यांना कोपऱ्यात उभं करायचं. त्या 2 कार्यकर्त्यांनी गेल्यानंतर आवर्जून मला प्रश्न विचारायचा, पण तो प्रश्न विचारतानाही किती हास्यास्पद परिस्थिती असावी साहेब. प्रश्न विचारताना 20 वर्षाचा कार्यकाळ हा 5 वर्षाशी जर तुलना करावी लागत असेल तर 5 वर्षाचं नाणं खणखणीत हे कळून चुकलंय, म्हणून अशा पद्धतीचे रडीचे डाव खेळावे लागतात. पण महत्त्वाची गोष्ट त्यांच्यासाठी माझ्या कायम एकच सदिच्छा, एकच शुभेच्छा आहेत. कारण अशा वयस्कर नेतृत्वाला मी कायम सदिच्छा शुभेच्छाच देईन की गेट वेल सून. 3 इडियट्स सिनेमामध्ये एक प्रसंग होता, आठवतो आपल्याला? 3 इडियट्स सिनेमामध्ये आमिर खानचं जे पात्र होतं ते सांगत होतं की त्या वॉचमनला बिचाराला काही दिसत नव्हतं, पण सगळं काही चांगलं हे म्हणण्यासाठी काळजावर हात ठेवून तो म्हणायचा ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. तसं विरोधी उमेदवारांचं झालेलं दिसतंय. समोर पराभव स्पष्ट दिसतोय, तरी सुद्धा डोळे झाकायचे म्हणायचे मी जिंकू शकतो, मी जिंकू शकतो, मी जिंकू शकतो. अशी ऑल इज वेल सारखी दुर्दशा ही समोरच्या उमेदवारांची झालेली असल्यामुळे त्यांची जी काही टीका आहे, पातळी सोडून वैयक्तिक पातळीवर जाऊन करणारी टीका, ही त्यांना लखलाभ असो. कारण मुळात वैयक्तिक टीकेची ही निवडणूकच नाही, ही देशाची निवडणूक आहे, देशासमोरच्या प्रश्नांची निवडणूक आहे. आणि आज ही परिस्थिती संपूर्ण देशात आपल्याला बघायला मिळते की ही निवडणूक 2 उमेदवारांमधली, 2 पक्षांमधली राहिली नाही, तर गेली 10 वर्ष ज्या मोदी सरकारनं सर्वसामान्य भारतीय जनतेची घोर निराशा केली आहे, या भारतीय जनतेविरुद्ध मोदी सरकार, अशा पद्धतीची ही निवडणूक सुरू आहे. मागे संसदेमध्ये अर्थसंकल्पाच्या वेळी मान्य अर्थमंत्र्यांनी एक फार सुंदर भाषण केल्यानंतर आम्हाला कळलं की 4 आधारस्तंभ कुठले आहेत. आणि त्यांनी सांगितलं देशाचे 4 आधारस्तंभ आहेत: शेतकरी, युवक, महिला आणि गरीब. आता जर गेल्या 10 वर्षातली परिस्थिती बघितली तर ज्या शेतकऱ्यांना माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी यवतमाळला चाय पे चर्चामध्ये सांगितलं होतं किसान की आय दुगनी होगी, या शेतकऱ्यांची, मग कांदा उत्पादक शेतकरी बघा, कापूस उत्पादक शेतकरी बघा, सोयाबीन उत्पादक शेतकरी बघा, दूध उत्पादक शेतकरी बघा, या प्रत्येकाची जर अवस्था आपण बघितली तर शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं काम या मोदी सरकारनं केलंय. आणि आता ही गोष्ट सर्वसामान्य खेड्यापाड्यातल्या माणसाला सुद्धा समजलेली आहे की आता घड्याळाला मत म्हणजे शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारला मत. त्यांना कळून चुकलेलं आहे की आता घड्याळाला मत म्हणजे युवकांचं भवितव्य अंधारात लोटणाऱ्या मोदी सरकारला मत. आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांनी ठरवलंय की आता शेतकऱ्यांचे कैवारी असणाऱ्या पवार साहेबांना मत म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला मत.
आणि ही गोष्ट समोर असताना दुसरा आधारस्तंभ युवक जे 2 कोटी रोजगार वर्षाला देण्याचं आश्वासन केलं होतं. सर्वसामान्य कुठल्याही शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला विचारलं, पोरांनी शेती करावी का? बाप सांगतो नाही नाही, पोरांनी शिकावं, पोरांनी नोकरी करावी. पण आज परिस्थिती अशी आहे की सुशिक्षित बेरोजगारांचं जर एकूण प्रमाण बघितलं तर 83% सुशिक्षित बेरोजगारांचं प्रमाण गेलं. म्हणजे जर 100 सुशिक्षित तरुण असतील तर त्यातले 83 बेरोजगार राहणार असतील तर युवकांच्या बाबतीत ही फार भीषण परिस्थिती निर्माण झाली. आपण आज भोसरीमध्ये बोलतो, शेजारी तळेगाव MIDC मध्ये जो वेदांता फॉक्सकॉन येणार होता, या वेदांता फॉक्सकॉनने किमान 2 लाख रोजगार निर्माण होणार होते. हे वेदांता फॉक्सकॉन कोणामुळे गेला आणि तो गेल्यामुळे जे 2 लाख रोजगार निर्माण होणार होते त्यातले कितीतरी हजार रोजगार आपल्या मतदारसंघातल्या तरुणांना मिळू शकले असते. हे आज आपल्या डोळ्यासमोरून हे राहून नेलंय. आणि हे जे मोदी सरकारचं, बरं केवळ वेदांता फॉक्सकॉन नाही, टाटा एअरबस असेल, बर्ग ड्रग पार्क असेल, हे सगळे प्रकल्प महाराष्ट्रातून नेले जातात. आणि जेव्हा महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री निर्लज्जपणे असं विधान करतात की मग गुजरात काय पाकिस्तानात आहे का, तर आपल्या कर्तृत्वावर, आपल्या कष्टाच्या जोरावर पुढे जाऊ पाहणाऱ्या मराठी तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम हे त्या सरकारकडून केलं जातं. आणि म्हणून दुसरा आधारस्तंभ सुद्धा मोदी सरकारच्या विरोधात आहे. तिसरा आधारस्तंभ आहे महिला. माझ्या माता भगिनी सांगत असतील, सिलेंडर कितीला गेला? 400चा कितीवर गेला? तुरडाळ कितीला गेली? खाण्याचं तेल कितीला गेलं? म्हणजे कसं असतं, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घरातला पुरुष काही करत असला तरी घरातला जो अर्थव्यवस्था असते, जो अर्थमंत्री असतो, ती माझी माता भगिनी असते आणि तिची आज परवड होतीये महागाईच्या या सगळ्या गोष्टीमुळे. बरं, हे होत असताना जेव्हा मणिपूर सारखी घटना घडते तेव्हा मणिपूर सारख्या घटनेमध्ये ज्या पद्धतीनं मान खाली गेली समस्त स्त्री वर्गाची आणि संपूर्ण देशाची, ही पाहिल्यानंतर या महिला वर्गाला सुद्धा विचार करण्याची वेळ आली. इतकंच नाही तर ज्या महिला कुस्तीपटूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला पदकं मिळवून दिली आणि आम्ही सांगत होतो देश की बेटी गर्व है, त्या महिला कुस्तीपटूंच्या विषयी काय वर्तन केलं गेलं आणि त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप या महिला कुस्तीपटूंनी ज्या व्यक्तीवर केला त्याची पाठराखण कोणी केली हे जर माता भगिनींनी बघितलं तर तिसरा आधारस्तंभ महिला सुद्धा मत देणार नाहीत. महागाईमुळे गरिबांची अवस्था काय झाली ही आपण बघतो. हे होत असताना कुठल्याही गरिबाचं कर्ज कधी माफ होत नाही, पण 22 उद्योगपतींचं 25 लाख कोटींचं कर्ज माफ होतं. ही गरिबांची थट्टा होते. मग गरीब तरी काय म्हणतात? थोडक्यात देशाचं ठरलंय अबकी बार तडीपार, हे देशाचं ठरलेलं आहे. अबकी बार हद्दपार हे ठरलेलं आहे. आणि हे होत असताना माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे, एक फार सोपी गोष्ट असते, देशात जेव्हा परिवर्तन घडतं, एखादा बदल जेव्हा घडतो तेव्हा हो मी हा बदल पाहिला आहे असं म्हणण्याचा एक पर्याय तुमच्या हातात असतो. देशातलं सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे आणि हा बदल घडताना आम्ही पाहिला हे म्हणणं ही एक गोष्ट असते. आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट असते की होय माझ्या मनगटाच्या ताकदीवर, माझ्या उरातल्या हिमतीवर मी हा बदल घडवलाय आणि हा बदल घडवण्यासाठी तुमच्या प्रत्येकानं या परिवर्तनाचा शिलेदार व्हावं एवढीच आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. जेमतेम 12-14 दिवस राहिलेत. या 12-14 दिवसांमध्ये तुमच्यापैकी प्रत्येक जण जर उमेदवार झाला, तुमच्यापैकी प्रत्येक जण जर अमोल कोल्हे झाला, तुमच्यापैकी प्रत्येक जण प्रत्येक घरापर्यंत पोहोचला तर नक्कीच डोमसे सर, ती गंमत तशीच आहे की सर मला अनेक जण विचारतात या मतदारसंघामध्ये माननीय मुख्यमंत्री 2दा येऊन गेले, नागपूरकर उपमुख्यमंत्री 4दा येऊन गेले, बारामतीकर उपमुख्यमंत्री माझ्या अंदाजाने तुषारभाऊ 10 वेळा तरी आतापर्यंत येऊन गेले, भारतीय जनता पक्षाचे मंत्री येऊन गेले, शिंदे शिवसेनेचे मंत्री येऊन गेले,
मग मला पत्रकार जेव्हा विचारतात की त्यांच्याकडे नेते आहेत, त्यांच्याकडे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे, तुझ्याकडे काय आहे? मी सांगतो माझ्याकडे माझी सर्वसामान्य जनता आहे आणि ही स्वाभिमानी जनता नक्की या शेतकऱ्याच्या पोराला पुन्हा एकदा संसदेत पाठवेल आणि तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो. गेली 5 वर्ष ज्या पद्धतीने सर्वसामान्य शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा, युवकाचा, माता भगिनीचा हक्काचा आवाज म्हणून संसदेमध्ये स्वाभिमानानं गरजत राहिलो, त्याच पद्धतीनं गरजत राहून महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्तासमोर कधीही झुकू देणार नाही, हा तुम्हाला प्रत्येकाला शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद. अमोलदादा, आपण एक वाक्य आता बोललो, त्या वाक्याला अनुसरून अमोलदादा अगदी एका शब्दात सांगेल की शिवनेरीचा मावळा खडा तो सबसे बडा. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. यांत महाराष्ट्र बँड कलाकार उत्कर्ष संस्था आणि वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं पाठिंबा दिला जातोय. कोणी 2च प्रतिनिधी फक्त वरती या पत्र देण्यासाठी. यानंतर मी विनंती करतो आदरणीय आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आणि छत्रपती शिवराय आणि या महाराष्ट्राच्या पुरोगामी वारसाचे खंदे वारसदार, मगाशी जसं आदरणीय साहेबांनी सांगितलं की आमच्याकडे असणारे आणि महाराष्ट्राचे ओरिजिनल पाटील आदरणीय जयंतदादा पाटील साहेबांनी विनंती करतो आम्हा सर्वांना मार्गदर्शन करायचं आहे. साहेबांचं जोरदार टाळ्या आपण स्वागत करूयात. या प्रतिनिधी 2 जण पटकन पुढे या. इस्लाम चाचा आणि सहकारी तुमच्याकडे मागे ते दुसरे महाराष्ट्र बँड. जोरदार टाळ्या अजून आपण या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करूयात. आणि आदरणीय पाटील साहेबांना आवर्जून सांगेल, अमोलदादा जे पत्र आता आपल्यामध्ये आहे ती ही मंडळी तुतारी वाजवणारी आहेत आणि हा विजय आपण इथे साकार करतोय. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. यानंतर आदरणीय जयंतदादा पाटील साहेब. आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हेजी, आमदार सचिन अहिरजी, तुषार कामटेजी, सुनील गव्हाणेजी, कैलास कदम काँग्रेसचे अध्यक्ष, तुषार सहाणे सेनाचे प्रमुख, युवक अध्यक्ष इम्रान शेख, धनंजय अल्लाट, काशीनाथ नकाते, आमच्या सुलभाताई उबाळे, राहुल आहेर, ज्योतिताई निंबाळकर, संतोष शिंदे, शैलेश मोहिते पाटील, मानव कांबळे, सागर तापकीर, राजमालाताई बुट्टे पाटील, अनिता तुतारे, सरिका आरगुडे, नितीन सस्ते, सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, मला वाटतं कोणत्या मुद्द्यांवर आपण निवडणूक लढतोय हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. कार्यकर्ते म्हणून तुम्ही अनेक माध्यमातून ऐकलेलंही असेल. महाराष्ट्रातली आणि देशातली परिस्थिती काय हेही तुम्हाला आता लक्षात आलं असेल. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुका जनतेने हातात घेतलेल्या आहेत आणि जनताच आता महाविकास आघाडीच्या पाठिंबा देऊन निवडून आणण्याच्या प्रयत्नात आहे. आणि म्हणून 32-35 जागा लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या निवडून आल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही, अशी महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. मी शिवसेनेचे खास करून आभार मानेन की आमच्या डॉक्टर अमोल कोल्हेंना तुम्ही प्रचंड मोठी साथ दिलेली आहे या मतदारसंघात. त्यासाठी शिवसैनिकांनी जे प्रयत्न केले, मी मगाशी जुन्नरला बघितलं, खेडला बघितलं, इथं मी बघतोय, त्यामुळे त्यासाठी सचिन भाऊ अहिर तुमचे मनपूर्वक आभार. कोऑर्डिनेटर चांगला असला की सगळं कसं लाईनीत असतं आणि म्हणून काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांची एकजूट या मतदारसंघात झालेली आहे आणि डॉक्टर अमोल कोल्हेंना निवडून आणायला तुम्ही सज्ज झालेला आहात. आपल्या सगळ्यांना, तुम्ही शहरात राहता, एवढं वातावरण चांगलं आहे,
10 जणांना विचारलं तर 8-9 जण 7-8 जण सांगतात की तुतारी वाजवणारा माणूस हे सगळीकडे आता झालेलं आहे. आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी जे 2 पक्ष निर्माण केले होते, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आणि माननीय शरद पवार साहेबांनी, हे 2 पक्ष फोडण्याचं पाप ज्या भारतीय जनता पक्षाने केलं, त्या भारतीय जनता पक्षाचा पराभव त्यांना करायचा. आढळराव पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला असणाऱ्या एका पक्षात जाऊन निवडणूक लढवत आहेत आणि म्हणून त्यांचा देखील याच्यात पराभव करण्याची मानसिकता तुम्हा आम्हा सर्वांची आहे. आपण मतदारांच्या घरापर्यंत जायला पाहिजे. पण वातावरण चांगलं आहे, पण मतदार घरातनं बाहेर येऊन आपल्या मतदान केंद्रापर्यंत जाईपर्यंत सकाळी रिक्षात तो बसला तर महिलांना, ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही, त्या बोलणार आम्हाला पवार साहेबांच्यासाठी जाऊन मतदान करायचं आहे, अमोल कोल्हेंसाठी जाऊन मतदान करायचं आहे. अमोल कोल्हेंची मागं घड्याळ चिन्ह होतं, त्यामुळे गैरसमज पसरवणाऱ्यांची मध्ये शक्यता जास्त आहे. एखादी महिला म्हटली आम्ही पवार साहेबांना देणार आहे, हो घड्याळच, त्यांचंच घड्याळ आहे असंही सांगू शकतात. आता घड्याळ न्यायप्रविष्ट आहे हा भाग वेगळा, पण मतदारांना ते लक्षात येत नाही. आणि म्हणून आपण घराघरामध्ये पवार साहेबांचं चिन्ह आता तुतारी वाजवणारा माणूस आहे हे कृपा करून जाऊन सांगा. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मतदारांना तुम्ही हे सांगू शकला पाहिजे की का तुम्ही आम्हाला मत दिलं पाहिजे. बाकीचे राजकारणाचे सगळे विषय आहेत, पण तुम्ही शहरात राहणारे आहात. मी 1-2 ठिकाणी उदाहरणं दिली आहेत. आज देशावर 210 लाख कोटीचं कर्ज आहे आणि हे कर्ज फेडण्यासाठी या देशात प्रचंड मोठ्या प्रमाणात आता ताकदीनं काम करावं लागणार आहे. त्याचा अभाव भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनात आहे. पण हे 210 लाख कोटीतल्या या देशातल्या श्रीमंत कंपन्यांना, मोठ्या कंपन्यांना अडचणीत आल्यावर त्यांना सवलती देऊन बँकांचे तोटे करण्याचं काम भारतात झालेलं आहे. मी 2-3च उदाहरणं तुम्हाला देईन. मी हे माझं नाही, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचं पत्रक आहे ते वाचतोय. DHFL कडून येणे रक्कम बँकेला किती होती? 91,000 कोटी रुपये. पिरामल उद्योग समूहाने DHFLचे 91,000 कोटीच्या ऐवजी ते 37,000 कोटी रुपयाला विकत घेतली कंपनी. म्हणजे बँकेने साधारणपणे 50, 53, 54,000 कोटी रुपये बँकेने सोसले. 60% हेअरकट बँकेनं घेतला. म्हणजे बँकेला तेवढे पैसे येणार होते 91,000, त्याच्याऐवजी 37,000 कोटी बँकेने घेतले. व्हिडिओकॉनच्या 13 कंपन्यांच्याकडून 71,000 कोटी येणार होते. वेदांता उद्योग समूहाला ती कंपनी फक्त 2,962 कोटीला विकली. म्हणजे 95% बँकेनं आपला खड्डा पाडला आणि वेदांता उद्योग समूहाला 2,962 कोटी असे दिले. अशा हजारो कोटी रुपये आहेत. मी त्याचा सांगून वेळ घेत नाही, वेळ कमी आहे. पण हे झाल्यामुळं बँकांना खड्डा पडला. मग बँकांच्याकडून खड्डा भरून काढायला बँकांना काय, तर तुम्ही प्रोसेसिंग चार्जेस, सर्व्हिस चार्जेस लावा. तुम्हाला जो SMS येतो बँकेत पैसे काढले भरले तर त्याला महिन्याला बँक 18 रुपये घेते. 18 रुपये 12 महिन्याला घेते. तुमच्या खात्यातनं 2 मेसेज जावो नाही 50 मेसेज जावो 18 रुपये जातात. 18 गुणिले 12 रुपये हे आपल्याकडून वसूल केले जातात. ते आहे का? ते एकूण अकाउंट किती आहेत ते 291 कोटी भारतात अकाउंट्स आहेत. 291 कोटी. एकट्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 50 कोटी अकाउंट्स आहेत. 50 कोटी गुणिले 18 गुणिले 12 किंवा 291. देशातल्या सगळ्या बँकांमध्ये 291 कोटी खाती आहेत. गुणिले 18 गुणिले 12
65,000 कोटी रुपये भारतातल्या बँकांच्याकडे फक्त SMS तुम्हाला आम्हाला येतो ना त्याचे बँकेत जातात, बँकेच्या मालकीचे ते पैसे होतात. म्हणजे बँकांचा जो खड्डा पडलाय तो भरून काढायला पूर्ण मुभा आहे. तुम्ही क्रेडिट कार्ड घेऊन बाजारात जाता, 2% तुमच्यातले प्रोसेसिंग चार्ज जातात. जगाच्या पाठीवर 0.5% हे काम होतं, ते इथं भारतात 2% करायला देतात. म्हणजे भारतीय जनतेची लूट करण्याची पूर्ण मुभा आहे. आता GSTचा तर विषयच एवढा गहन केलेला आहे. चपलेपासून डोक्यावरच्या टोपीपर्यंत सगळ्यावर GST आहे. अन्नावर GST आहे, शेतकऱ्यांच्या अवजारांवर GST आहे. आता तर नवीन कायदा आहे की जर भोसरीमध्ये एखाद्या व्यापाऱ्याने माल दुकानात भरला आणि त्या मालाचे 45 दिवसात सप्लाय करणाऱ्याला पैसे नाही दिले तर 10 लाख रुपये द्यायचे राहिले तर त्या 10 लाखावर इन्कम टॅक्स लागणार. 45 दिवसाच्या आत जर तुम्ही समजा आमच्या कामटेंच्या दुकानामध्ये मी पावसाळ्याच्या छत्र्या सप्लाय केल्या तर पावसाळा आल्याशिवाय कामटेंची छत्री विकली गेली नाही तर कामटे म्हणणार तेवढे विकल्यावर तुला पैसे देतो. मी हो म्हणणार कारण मलाही गिराईक नाही दुसरं. कामटेनी जर मला 10 लाख रुपये नाही दिले तर त्या 10 लाखावर कामटेंच्या इन्कम टॅक्स 30% म्हणजे 3 लाख रुपये तिकडे भरायचे. ते माझे तर द्यायचेच कधी ना कधीतरी, पण तिकडे द्यायचे. या देशामध्ये जनतेकडून पैसे लुटण्याचं काम देशातलं सरकार करतंय हे तुम्ही मतदारांना जाऊन सांगायला पाहिजे. बाकीच्या गोष्टी गौण आहे. पेट्रोल महाग आहे, डिझेल महाग आहे, गॅस महाग आहे. गॅसमध्ये साहेबांनी काय केलं, सगळ्या पंपावर फोटो लावले, सगळ्यांना गॅस वाटले. आम्हालाही वाटत यायला आपण काँग्रेस पक्षाचं सरकार होतं, आपल्या काँग्रेस वेळ आहे. अजून माझ्याकडे घड्याळ हरवलेलं असलं आमचं तरी इकडे चालू आहे, तुम्ही काही चिंता करू नका. काय सांगत होतो, काय होतो, आम्हाला वाटायचं की काँग्रेसचं मनमोहन सिंगाच्या सरकारनं हे का नाही वाटली गॅस. ह्यांनी सगळ्या देशात गॅस वाटले. त्यावेळी गॅसच्या किमती 350, 400, 450 रुपये होत्या. आणि त्यानंतर ज्यावेळी सगळ्यांच्या घरात गॅस सुलभाताई गेले त्यावेळी साहेबांनी गॅसच्या किमती 1200 रुपयापर्यंत नेऊन ठेवले. 1200 रुपयापर्यंत गॅसच्या किमती मागल्या. जरा लोक अंगावर आली म्हणून 200 रुपयाची काहीतरी आता मध्ये सवलत दिली. व्यापारी प्रवृत्तीचा माणूस ज्यावेळी देशाचा प्रमुख होतो त्यावेळी असले लोकांना फसवण्याचे उद्योग. बाटाची चप्पल, पूर्वी बाटाच्या दुकानात 99 रुपयाला चप्पल असायची. आम्हाला लहानपणी शाळेतनं आम्ही दुकानात आमच्या आईबरोबर गेल्यावर बाटाची किंमत 99 होती. आमची आई म्हणायची नाही नाही ही घे स्वस्त आहे, का तर ती 99 रुपयाची आहे. दुसरी चप्पल 120 रुपयाची आहे तर ती 99 रुपयाची घ्यायला व्हायची. का लगेच वाटतं स्वस्त आहे. तसं डिझेल आता 100च्या वर जाईना झाले. लय हुरळून जाऊ नका, 98 रुपये वगैरे बाटासारखंच आहे. इलेक्शन झाली की डिझेल 110ला, पेट्रोल 170, 120ला आणि GST 18%चा 21%वर नेण्याचं काम या देशात हे भारतीय जनता पक्षवाले करतील. कारण ह्यांनी कर्जच एवढं मोठं वाढवून ठेवलेलं आहे. आणि म्हणून गरिबांना GSTमधून मुक्ती कशी देता येईल. आम्ही उद्या सकाळी राष्ट्रवादीचा देखील जाहीरनामा प्रकाशित करतोय पवारसाहेबांच्या उपस्थितीत. तुम्ही आमचा जाहीरनामा बघा. गॅसच्या किमती 50-500 रुपयावर कशा येतील. पेट्रोल आणि डिझेल हे सगळं वाढत चाललंय, ते कसं कमी येईल. महागाईतून देशातल्या सामान्य जनतेला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला वाचवता कसं येईल. या GSTच्या विळख्यातनं भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सोडवता कसं येईल. हे सगळा विचार आम्ही त्यात केलेला आहे, जो उद्या आपल्या सगळ्यांना कळेल. माझी आपणाला कळकळीची विनंती आहे, आपण डॉक्टर अमोल कोल्हेंसारखा एक उमदा नेता मागच्या वेळी संसदेत पाठवला. या उमद्या नेत्याने 5 वर्षात काय कामगिरी केली आहे तुम्हाला त्यांची भाषणं ऐकून कळलं असेल.
राम जन्मभूमीला रामाचं मंदिर झाल्यानंतर यांनी लोकसभेत केलेल्या भाषणात प्रत्येक पायरीवर मोदींच्या भारतीय जनता पक्षाच्या चुकांचा त्यांना कसा साक्षात्कार झाला याच्यावर त्यांचं एक भाषण आहे. ऐकलं का तुम्ही कधी? त्यामुळं कमी वेळ मिळायचा त्यांना, तरी देखील उत्तम भाषण करायचे. पण अमोल कोल्हे साहेब, तुम्हाला 4 खासदार आपले होते त्यावेळी कमी वेळ मिळायचा, पण आता 4चे 8 होतील आणि तुम्हाला जास्त वेळ भाषण करता येईल. पण यंदा विरोधी पक्षात बसायची पाळी येणार नाही, सत्तेच्या बाजूने उभा राहायची संधी तुम्हाला मिळेल. देशातलं वातावरणच बदललेलं आहे. संपूर्ण देश यांच्या विरोधात गेलेला आहे आणि या भारत देशामधल्या कानाकोपऱ्यात माणसं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला अडवतात आणि म्हणतात, काय केलं तुम्ही? आम्हाला आमच्या आयुष्यात खड्डा पाडण्याचं काम तुम्ही केलं, तुम्ही का केलं? याला उत्तर देता येत नाही. महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असं करत आहेत. खरं म्हणजे आपल्या सर्वांना संसद रत्न विषयी काही लोकांना कावेळ झालेली. ते पूर्वी अध्यक्ष राष्ट्रपती होते आपले अब्दुल कलाम साहेब, ते मद्रासचे. तिथल्या एका चांगल्या कंपनीने सांगितलं, तुम्ही याचे संसद रत्न पुरस्कार निवडा, पण निवडताना निवडणारी कमिटी कोणाची? तर संसदीय कार्यमंत्री त्या कमिटीचा अध्यक्ष होतो आणि संसदेतलीच लोक हे निर्णय करतात. या कंपनीचा मागं बॅनर असतो. अमोल कोल्हेंना 5 वर्षात 3 वेळा संसद रत्न मिळाला. आमच्या सुप्रियाताईंना 10 वर्षात महासंसद रत्न मिळाला. ज्यांनी कधी तोंडच उघडलं नाही त्यांना संसद रत्न मिळण्याचा प्रश्नच नाही. आणि म्हणून या रत्नाला तुम्ही सांभाळा, पाठिंबा द्या. काही लोक येऊन तुम्हाला सांगतील की आता ही परत मी काय निवडणुकीला उभा राहत नाही, शेवटची संधी आहे. त्यांची शेवटची संधी मागच्या वेळी झालेली आहे. आता आमचा हा नवा चेहरा आहे. एक संधी दिली, एवढी चांगली कामगिरी केली, अजून एक संधी द्या. तुम्हाला या मतदारसंघात ज्या योजना त्यांनी आणल्या त्या पूर्ण करून दाखवतील आणि इथले रस्ते, इथल्या नागरी सुविधा, नागरी व्यवस्था या संसदेत चांगलं काम करून ते या ठिकाणी आपल्याला मिळवून देतील. एवढंच मी आपणाला सांगतो. परिस्थिती बिघडलेली आहे. ज्यांना पाडण्यासाठी सतत प्रयत्न केले त्यांनाच उमेदवारी देऊन त्यांचाच प्रचार करण्याची ज्यांच्यावर पाळी आलेली आहे त्यांच्याबद्दल मला देखील मनापासून वाईट वाटतं. काय पाळी यावी, एवढी वाईट एखाद्याची अवस्था होऊ नये. आणि म्हणून तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, 10 वाजले माहिती आहे, तुम्ही अस्वस्थ होऊ नका. 10 मिनिट असतो. त्यामुळं माझी आपणाला विनंती आहे की अमोल कोल्हे हे 2.5 ते 3 लाख मताने विजयी झाले पाहिजेत. आणि यासाठी तुम्ही सगळ्यांनी जीवाचं रान करा आणि घराघरापर्यंत जावा, एवढीच विनंती करतो. तुतारी वाजवणारा माणूस घराघरात पोचा, एवढीच मी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सचिन भाऊ अहिरांचे आभार म्हणून माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांनी पार्किंगमध्ये जायचंय, सर्वांनी पार्किंगमध्ये. यानंतर आभार मानण्यासाठी सन्माननीय सचिन भाऊ सानप, युवा सेना अधिकारी, भोसरी विधानसभा. महाविकास आघाडी मेळाव्यानिमित्त आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचं शिरूर मतदारसंघातर्फे हार्दिक अभिनंदन. तसेच पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सचिन भाऊ आहेर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचे देखील या ठिकाणी आभार. तसेच या कार्यक्रमाला सर्व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे देखील या ठिकाणी महाविकास आघाडी शिरूर मतदारसंघातर्फे खूप खूप आभार. धन्यवाद.